परत त्याने नव्याने सुरुवात करायचा. हे त्याने त्याच्या मृत्यूपर्यंत अनेक वर्ष त्याने हे सगळं करून ठेवलेलं होतं. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की पहिला फाइयान, नंतर सुंगयिन, नंतर हुईसेंग आणि नंतर याँगशान हे हे आले. याँगशानचं तातांग सियुकी हे प्रवास वर्णन भारताचा ऑथेंटिक इतिहास लिहिण्यासाठी सगळ्यात महत्वाचं मानलं जातं. कारण 7व्या शतकापर्यंत हजारो विहार, त्याच्यानंतर काही त्यावेळेच्या युनिव्हर्सिटीज चांगल्या स्थितीत होत्या. त्याने जे 15 वर्ष पाहिलं आणि मग तो इथून असंख्य गाढवांवरती त्याने पुस्तकं लादली. म्हणजे ते सगळं पाली साहित्य, संस्कृत साहित्य, बौद्ध साहित्य सगळं जे त्याला मिळालं ते त्याने घेतलं. अशोकाने हर्षवर्धनाने त्याला असंख्य पैसे दिले, त्याला सोन्याच्या बुद्ध मूर्त्या दिल्या, ते सगळ्या त्याने परत केल्या. त्याने काही घेतलं नाही. वयाच्या 20व्या वर्षी तो भारतात आला आणि मग वयाच्या 35व्या वर्षी तो भारतातून 15 वर्ष राहून तो गेला आणि तारुण्यात. आणि मग तिकडे त्याचा सत्कार झाला. मग चायनीज लोकांनी ते ग्रंथाचं ते चायनीज भाषेत भाषांतर केलं. नेहमी मी ही गोष्ट सांगतो की आज आपल्याकडे मोबाईल आहेत. त्यांचे जर बॅटऱ्या काढल्या तर तिथे लिहिलं असतं मेड इन चायना, मेड इन तैवान, मेड इन कोरिया. तर ते मी त्याला मेड इन चायना, मेड इन कोरिया, मेड इन तैवान म्हणत नाही. मी त्याला मेड इन बुद्धिझम म्हणतो. की आमच्या पूर्वजांनी निर्माण केलेलं हे सगळं तत्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान हे सगळं ते घेऊन गेले आणि तिकडे त्याच्यावरती अधिक भर टाकत त्यांनी त्यांचं विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित केलं. आणि आपण मात्र आपल्याकडे असलेला सगळा ठेवा आपण बघतो की 12व्या शतकात खिलजी आणि ब्राह्मणांच्या युतीने आमची विद्यापीठ जाळली गेली. नालंदामध्ये 2 लाख ग्रंथ भुजपत्रावरती ते सगळे जाळले गेले आणि हजारो वर्षाचं ज्ञान जाळून भस्मसात झालं. ही सगळ्यात मोठी भारताच्या इतिहासातली काळीकुट्ट असे रात्र असेल की जेव्हा हे जाळलं गेलं. आणि 6 महिने असं म्हणतात की आग धुमसत होती, इतकी ग्रंथ संपदा त्यांची होळी केली. म्हणून होळीला हिंदू धर्मात फार महत्व आहे. त्यांनी ज्ञानाचीच होळी करून टाकलेली आहे आणि म्हणून सगळीकडे अज्ञान पसरलेलं आहे. बंधूंनो, 7व्या शतकात इत्सिंग आला. आता मी याँगशानचं सांगत होतो. याँगशानचं पहिलं भाषांतर केलं फ्रेंच विद्वान एम स्टेनिस्लेस जुलियन यांनी फ्रेंच भाषेत पहिल्यांदा केलं. ते पॅरिसमध्ये 1857 ते 58 म्हणजे आपल्याकडे जेव्हा उठाव झाला त्यावेळेस त्यांनी तिकडे हे याँगशानचं भाषांतर केलं. पण सर्वाधिक प्रामाणिक भाषांतर आहे ते थॉमस वॉटनचं ऑन याँगशान ट्रॅव्हल्स इन इंडिया आणि त्याच्यासोबतच TW रिस डेव्हिस आणि SW बुशल रॉयल यांनी एशियाटिक सोसायटी लंडन येथे 1904-05 दरम्यान हे भाषांतर केलेलं आहे. त्यानंतर आपण बघतोय की पुढचा 5वा जो आला तो इत्सिंग हा साधारणतः 7व्या शतकात आला आणि तो 673 मध्ये आला आणि त्याचं इंग्रजी अनुवाद त्याच्या प्रवास वर्णनात तो जपानी विद्वान जे तुकाकुसु ने ए रेकॉर्ड ऑफ द बुद्धिस्ट रिलीजन एज प्रॅक्टिस इन इंडिया अँड दी मलाया आर्किप्लेज 1896 मध्ये ऑक्सफर्ड मध्ये त्याने हे केलं. आणि 8वा आला तो 6वा आला तो 8व्या शताब्दीमध्ये ओकुंग. हे ओकुंग आणि हुईसेंग आणि सुंगयिन यांचं भाषांतर एस बिलने बुद्धिस्ट रेकॉर्ड्स ऑफ द वेस्टर्न वर्ल्ड याच्यामध्ये केलेलं आहे 3 भागामध्ये. हे 6 जे ट्रॅव्हलर्स 8व्या शतकापर्यंत आले. 8व्या शतकानंतर आपल्याला माहिती आहे की शंकराचार्याचा उदय, ज्याला प्रच्छन्न बुद्ध म्हणतात, तो बुद्ध भिक्षू होता. बौद्ध भिक्षू असताना बौद्ध धम्मामध्ये त्याने घुसखोरी केली. त्यातल्या त्याने उणिवा शोधून काढल्या आणि त्या उणिवांवरती मारा करत त्याने पुन्हा एकदा ब्राह्मणी धर्माला बढावा देण्यासाठी प्रयत्न केला. हा सगळा इतिहास तुम्हाला समजून घेताना बाबासाहेबांची भाषणं आणि त्याच्यानंतर लालमणी जोशींचं मी परवा मला ते पुस्तक दाखवलं होतं की वैदिक धर्म, बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म या पुस्तकामध्ये आपल्याला डिटेलमध्ये हे सगळं पाहायला मिळेल. आपण ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की 8व्या शतकापर्यंत बुद्धिझम चांगल्या स्थितीत भारतात स्थिर स्थावर होता. 8व्या शतकानंतर जे काही मुस्लिम आक्रमक आले त्याच्यानंतर त्यांनी आपल्या ज्या विद्यापीठ आधी नष्ट केली. नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट सांगतो की ज्या लोकांना गुलाम करायचं असेल तर पहिल्यांदा त्याची भाषा नष्ट केली जाते.
भाषा नष्ट झाली की त्या भाषेतला त्याचा ओरिजिनल इतिहास नष्ट होतो. इतिहास नष्ट झाला की त्या माणसाला इतिहास नष्ट झाला की त्याची संस्कृती नष्ट होते आणि संस्कृती नष्ट झाली की तो माणूस गुलाम व्हायला असंस्कृत होतो आणि मग गुलाम व्हायचा प्रक्रियेला सुरुवात होते. आपली गुलाम होण्याची प्रक्रिया ही 800 ते 12व्या शतकापर्यंत जी आपली विद्यापीठं, आपले साहित्य आणि त्याचे प्रचारक असलेले बौद्ध भिक्षू यांच्या कत्तली झाल्या, यांना मारलं गेलं, हे पारागंद झाले, वेगवेगळ्या जे सापडेल तो ग्रंथ आपल्या सोबत घेऊन मग ते ब्रह्मदेशात गेले, सयामला गेले, त्याच्यानंतर थायलंडला गेले, चायना, जपान, अगदी खाली श्रीलंकेत किंवा वरती अफगाणिस्तानाकडे जिथे जे साहित्य मिळेल ते सगळं घेऊन गेले आणि इथल्या मुस्लिम आणि ब्राह्मण युतीने हा फार मोठा अ, अ, हा फार मोठा हल्ला केला आणि 12व्या शतकानंतर आपण बघतोय की हा सगळा विचार सांगणारे लोक अस्तित्वात नसल्यामुळे मग इथे ज्याला आपण भक्ती मुवमेंट आपण अकॅडमिक बोलतो, ऍक्च्युअली त्याला आपण मुक्ती मुवमेंट म्हटलं पाहिजे. मग ती साऊथ मध्ये सुरू झाली की साऊथ मध्ये बुद्धिझम मोठ्या प्रमाणात होता आणि असंख्य बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीज, नागार्जुन, बुद्ध गोष्ट नागार्जुन, असंख्य दार्शनिक साऊथ मध्ये निर्माण झाल्यामुळे असंख्य लोकांनी तिथे बुद्धिझमला बढावा दिला. याच्यातूनच पुढे आपल्याला 8व्या शतकापासून अल्वार जे संत जे बुद्धिस्ट विचारांचाच प्रचार आणि प्रसार करत होते, कारण ते वेद नाकारत होते. त्यांनी कर्म सिद्धांत ब्राह्मणिक कल नाकारला. त्यांनी स्वर्ग नरक कल्पना नाकारली. त्याच्यानंतर त्यांनी इथली जातीव्यवस्था नाकारली. हे सगळं नाकारल्यामुळे ते बुद्धाचाच मानवतावादी पण बुद्धाचं नाव न घेता त्यांनी हा विचार सांगितला. अल्वार संतांची परंपरा महाराष्ट्रात पोहोचली. महाराष्ट्रातून ती उत्तर भारतात गेली. उत्तर भारतातून ती पुन्हा पंजाबच्या दिशेने ती अगदी गुरु नानकांपर्यंत पोहोचली आणि पुन्हा महाराष्ट्रातून नामदेव जे पंजाबला गेले गुवान इथे आणि तिथून पुन्हा गुमान आणि गुमानवरनं परत ते आले आणि मग ग्रंथ साहेबामध्ये कबीर, कबीरानंतर रोहिदास म्हणजे रविदास आणि नामदेव यांचे ओरिजिनल दोहे आपल्याला गुरु ग्रंथ साहेबामध्ये पाहायला मिळतात. तर पाली साहित्याने भारतीय संस्कृतीला मानवतावाद दिला, राजेशाही दिली, गणतंत्र राज्यव्यवस्था दिली आणि त्याच्याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्मवाद, विज्ञानवादी अध्यात्मवाद आणि खऱ्या अर्थाने निब्बाणापर्यंत नेणारा विचार हा प्रथम दिला आणि म्हणून डॉक्टर रिल्स डेव्हिस, टी.डब्ल्यू. रिल्स डेव्हिस या प्राचीन भारताला बुद्धिस्ट इंडिया म्हणतात आणि हा बुद्धिस्ट इंडिया याच्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणात 12व्या शतकापर्यंत पाली बौद्ध साहित्य, संस्कृत बौद्ध साहित्याचा प्रचंड मोठा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय. मी आभार मानतोय ते जे संस्कृत साहित्यामध्ये बौद्ध साहित्य लपलेलं आहे त्याचं उत्खनन ज्या लोकांनी केलं ते भारतीय विशेष करून महाराष्ट्रीयन दार्शनिक कॉम्रेड शरद पाटील, त्याच्यानंतर डॉक्टर आहत साळुंखे, त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात की डॉक्टर रूपा बोधी आणि आज अनेक लोक म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रमाणात जातक कथांचं मराठीत भाषांतर केलेल्या दुर्गा भागवतांचं पण नाव मला घ्यावं लागेल आणि आधुनिक काळामध्ये पाली साहित्य ज्यांनी निर्माण केलंय त्यांचा मी थोडक्यात तुम्हाला इतिहास सांगून मग आपण प्रश्नोत्तराकडे वळणार आहोत आणि मग पाली साहित्य काय शिकलं पाहिजे त्याच्याबद्दल मी थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. बंधूंनो, बराचसा वेळ आपला वाया गेला पण त्याची कसर आपण भरून काढू कारण आपण घरातच थांबलेलो आहोत आणि सगळे आपण वर्षावासाच्या भूमिकेतच आहोत. जरी वर्षा बाहेर पडत नसली तरी बाहेर करोनाची वर्षा आहे. आपण मात्र लॉकडाऊन मध्ये असल्यामुळे तर आपण हे सगळं नीट जाणीवपूर्वक हे समजून घेऊया. मी 12व्या शतकापर्यंत आलो होतो आणि 12व्या शतकानंतर जी संत परंपरा सुरू झाली त्याच्यामध्ये नामदेव ते तुकाराम 16व्या शतकापर्यंत ही सगळी संत परंपरा हे स्पष्टपणे तुम्हाला भागवत धर्म, भगवा झेंडा 83,000 वेळा भगवा हा शब्द हा केवळ त्रिपिटकामध्ये आलेला आहे. भगवान बुद्धाला विशेषण म्हणून आलेला आहे. आपण तर नेहमी म्हणतो इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो हे बुद्धाला लावलेलं विशेषण आहे आणि म्हणूनच त्या दृष्टीने आपण हे नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. हे भागवत धर्म, भगवा झेंडा हा कधीच हिंदू धर्माचा झेंडा नव्हता. ते बुद्धाचं शिवर आहे, ते त्यागाचं प्रतीक आहे आणि म्हणून आपण भागवत धर्म आणि त्यांची संत परंपरा त्यांनी नवीन निर्माण केलेला देव जो ना कृष्ण आहे, ना राम आहे
ना तो अवतारामध्ये विष्णूच्या अवतारात बसत. तो विठ्ठल, जो पाली शब्द आहे, वीट ज्याचे थल तो विठ्ठल, आणि ज्याला पांडुरंग म्हटला तो. पांडुरंग म्हणजे पांढरे कमळ, आणि त्याच्यावर बसणारा तो. आणि आजही आपण बुद्ध मूर्ती ही कमळावरती बसलेली पाहायला मिळते. हा उभा बुद्ध आहे. आणि आजची जी मूर्ती आहे ती फार फार तर 200 वर्षापूर्वीची आहे. त्याच्या आधीची मूर्ती कुठे गेली त्याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यावरती बाबासाहेबांनी ग्रंथ लिहायला घेतला होता, "हुईच पांडुरंगा." पण त्याची 4-5 पानं लिहिल्यानंतर ते खंडाळ्याला, लोणावळा खंडाळ्याला गेले होते. ते सगळं लिहायला पण आजारी पडल्यामुळे ते परत आले, आणि तो ग्रंथ काय पूर्ण होऊ शकला नाही. पण तो भाषणामध्ये बाबासाहेबांनी ते 25 डिसेंबर 1954 जे देहू रोड ह्या तुकारामाच्या गावी पहिलं बुद्ध विहार बांधलं गेलं. तर त्या बुद्ध विहारामध्ये भाषण करताना त्यांनी चोखा मेळाऐवजी बुद्धची मूर्ती का? आणि मग बौद्ध धर्माचं महत्त्व, आणि मग चॅलेंज केलं इतिहासकारांना पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळाला, की कोण आहे विठ्ठल? तुमच्या हिंदू धर्मात विठ्ठल नावाचा देवच अस्तित्वात नाही. कानडा राजा पंढरीचा, आणि त्याच्यानंतर साऊथ मधनं आलेली ही बुद्धिझमची परंपरा. आणि मग पांडुरंग नेमका कोण आहे? रुक्मिणीचं मंदिर नंतर का बांधलं गेलं? हे विहार आहे. आणि त्याच्या 16 खांबात बुद्धाच्या मूर्त्या कशा आहेत? आणि तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, की मी राजगुरुनगरमध्ये वाजवणे नावाच्या गावी गेलो होतो. माझं व्याख्यान होतं, संध्याकाळची वेळ होती. आणि माझं व्याख्यान झाल्याबरोबर मी जेव्हा खाली उतरलो, तर एक व्यक्ती मला भेटायला आला. तो म्हणाला, "सर, मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला." तर बोललो, "जरूर विचारा." मग मी त्यांना बाजूला घेतलं आणि त्यांना विचारलं, "काय बाबा शंका आहे का माझ्या लेक्चरबद्दल?" तर ते म्हणाले, "नाही सर, तुम्ही जी गोष्ट सांगितली, तर त्याच्यावरती मी पुष्टी देऊ इच्छितोय, की मी पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराचं स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे. आणि आम्ही स्टेट गव्हर्नमेंटला कळवलेलं आहे, की हे विठोबाचं मंदिर नसून ते बुद्ध विहार आहे. कारण त्याच्यात असंख्य बुद्धाच्या मूर्त्या आहेत. आणि हे मूर्ती आत्ताची आहे, पण विहार मात्र फार पुरातन आहे. आणि म्हणून हे सगळं आज आपण अयोध्यामध्ये जे उत्खनन झालं, त्याच्यामध्ये आता बुद्धाच्या मूर्त्या पण सापडल्या. बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ते सगळं बुद्धिस्ट स्कल्पचरच आहे. त्यामुळे या मातीमध्ये बुद्ध पेरलेला आहे. जो ह्यांनी जाळून गाडला, तो मातीत पेरला गेला. सगळेच काय दगडावरचे काढू शकले नाहीत. म्हणून हा लेण्यातला काळा दगडात कोरलेला बुद्ध हा बाबासाहेबांनी बाहेर काढला आणि तुमच्या माझ्या काळजात कोरला. आणि म्हणून आपण हे सगळं पाहत असताना आधुनिक काळात बौद्ध धर्माच्या विकास कसा झाला तेही आपण पाहणार आहोत. पण बंधूंनो, मधला जो कालखंड आला 12व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंत, आपण बौद्ध धम्म त्याचं नावही कोण घेत नव्हतं. कारण 12व्या शतकात जयदेवाने पहिल्यांदा बुद्धाला विष्णूचा अवतार बनवला, आणि तिथून विष्णूचा अवतार बनल्यानंतर बुद्धाची बुद्ध जयंती कोण साजरी करत नव्हतं. राम 7वा, 8वा कृष्ण त्याची पूजा होते, पण बुद्धाची पूजा केली जात नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये पद्मपुराणाची ती कथा. त्या कथेमुळे कुठला धर्म सांगितल्यामुळे नरकात जावं लागेल या भीतीने लोक बुद्धाची पूजा सुद्धा करत नाहीत. बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणतात, पण बुद्धाची पूजा करत नाहीत. बुद्धाचा फोटोही लावत नाहीत. बुद्ध जयंती साजरी करत नाहीत. आणि अशी भयंकर अवस्था निर्माण होत असताना भारतामध्ये ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिश भारतीय संस्कृतीचा, भारतीय इतिहासाचा अभ्यास करत असताना त्यांना ज्या लेण्या सापडत गेल्या, कॅनिंगहॅमचे आपण आभार मानले पाहिजेत, किंवा त्यावेळेचे जे प्रिन्सेस वगैरे आहेत त्यांनी ब्राह्मी लिपीची लिपी शोधून काढली. दान या शब्दापासून जे मिळालं, ताम्रपटावर दान हा शब्द मिळाला, त्याच्यावरनं दानापासून त्यांनी ती लिपी शोधून काढली, त्याचे शब्दाचे अर्थ शोधले. आणि मग ही संपूर्ण वाचता येऊ लागल्यानंतर मग सुरुवातीला हिमालय आणि जो त्याचा आजूबाजूचा प्रदेश होता, त्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये आपल्याला पालीचं नाव घेतलेलं पाहायला मिळतंय. म्हणजे साधारणतः आपल्याला ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, की हिमालयाच्या आजूबाजूला चटगाव आणि हिमालय इथे जे राहणारे लोक आहेत, ते आपल्या कुठलाही विधी पाली भाषेतून करत होते. त्यांचे ग्रंथ हे पालीमध्ये आहेत असं म्हटलं जात होतं. हे आपल्याला आधुनिक काळात पालीचा उल्लेख दिसतो. बाकी पाली म्हटलं की जसं मी सुरुवातीला माझ्या व्याख्यानाला सुरुवात केली तेव्हाच मी म्हटलं होतं, की आम्ही जेव्हा हां, आपण प्रश्नोत्तराच्या काळात आपण सगळे प्रश्नांचे घेणारच आहोत आढावे. पण मी सुरुवातीला म्हटलं, की बोर्डात जेव्हा मी पेपर तपासायला जायचो, तेव्हा त्या कुलकर्णी मॅडम म्हणायच्या, की "काय ह्या भिंतीवरच्या पाली?"
अशा पद्धतीने उपहासात्मक बोललं जात होतं. पण पालीचा कुठेही उल्लेख 19व्या शतकात केला जात नव्हता. मी फक्त हे चटगाव आणि हिमालयाच्या ज्या भागामध्ये पालीचा जो उल्लेख होत होता, तो आधुनिक काळात उल्लेख आपली मूळ भाषा पाली आहे. चटगावचे लोक म्हणायचे आणि आपले धर्मग्रंथ पालीत आहेत. त्यांचे विधी पालीमध्ये होत होते. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, की ब्रिटिश भारतात आले आणि ब्रिटिशांनी पहिल्यांदा बंगाल जिंकला. बंगालमध्ये आपली राजधानी निर्माण केली. कोलकाता ही त्यांची राजधानी होती. तर तिथे मग पाश्चिमात्य वारं सुरू झाल्यानंतर बौद्ध धर्माचं अध्ययन पहिल्यांदा बंगालमध्ये सुरू झालं. 1880 मध्ये आपल्याला पाहायला मिळते, की ही नावं फार महत्वाची आहेत. चंडी चरण सेन, नवीनचंद्र सेन आणि गिरीशचंद्र घोष हे बुद्धाबद्दल अभ्यास करणारे हे जे लोक होते बंगालचे, त्यांनी बुद्धावरचे जीवन लिहायला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांनी बुद्धावरती कविता लिहिल्या, नाटकं लिहिली, हे साहित्यिक होते आणि त्यांनी बंगाली भाषेत हे सगळं साहित्य निर्माण केलं. ही सुरुवात आहे आधुनिक बौद्ध साहित्याची. आता बाबासाहेबांचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. बाबासाहेबांचा जन्म त्यानंतर 11 वर्षांनी झाला. नंतर आपल्याला पाहायला मिळते, की बौद्ध धर्माच्या उत्थानामध्ये हे सगळ्यात महत्वाचं जे स्थान आहे, त्यांची आपण जयंती फार मोठ्या प्रमाणात भारतात साजरी करण्याची आवश्यकता आहे. कारण आधुनिक बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन त्या महान व्यक्तीने केलं. त्यांचं नाव आहे अनागारिक धम्मपाल. अनेक जे सुजाण बौद्ध आहेत त्यांना हे नाव माहिती आहे. परंतु सामान्य लोकांना हे नाव माहिती नाही. जसं बाबासाहेबांची जयंती होते, भगवान बुद्धांची जयंती होते, अशोकाची जयंती आता सुरू झालेली आहे. आपण येत्या काळात 17 सप्टेंबर अनागारिक धम्मपालांची जयंती भारतात मोठ्या प्रमाणात साजरी करण्याची आवश्यकता आहे. कारण आधुनिक बौद्ध बौद्ध जगतावरती अनागारिक धम्मपालांचे प्रचंड मोठे ऋण आहेत. आणि आपल्याला हे माहिती आहे, की अनागारिक धम्मपाल यांच्यामुळेच विवेकानंदांना संधी मिळाली शिकागो परिषदेमध्ये बोलण्याची. तर हे भारतीयांना आपण समजून सांगूया. कारण आपले पंतप्रधान पासून बीजेपी वाले विवेकानंदांना फार डोक्यावर घेतात. परंतु त्यांना हे माहिती नाही, की विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 साली जे जागतिक धर्म परिषद होती शिकागोला अमेरिकेमध्ये, तिथे त्यांना बोलण्याची संधी नव्हती. कारण ते अधिकृत कुठल्या धर्माचे प्रतिनिधी नव्हते. बौद्ध धर्माचे प्रतिनिधी म्हणून गेलेले अनागारिक धम्मपाल यांनी तिथल्या आयोजकांना त्यांना बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. तिथे त्यांनी माय सिस्टर अँड ब्रदर्स म्हटल्यानंतर असं म्हणतात, की 2 मिनिटं टाळ्या वाजवल्या. पण तिथे त्यांनी कुठेही हिंदू धर्माचं तत्वज्ञान नाही सांगितलंय. त्यांनी मानवतावाद सांगितला, जो श्रमण संस्कृतीतून आलेला होता. तो मानवतावाद सांगितला. परंतु आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, की तिथेच 24 सप्टेंबर 1893 मध्ये त्यांनी जी बुद्धावरती जे भाषण केलेलं आहे, त्याचा भारतीय विवेकानंदांचे स्वतःला शिष्य समजतात, त्याचा उल्लेख ते करत नाहीत. कारण ते त्या भाषणात म्हणाले, की मी बुद्धदेवांच्या दासांचा दास आहे. आणि म्हणून मग येताना ते शिकागो परिषदेतून आले. ते येताना ते चायना मार्गे आले आणि मग चायनातला बुद्धिझम, नंतर मग ते बुद्धगयाला गेले आणि बौद्ध तत्वज्ञानाचा त्यांनी अभ्यास केला. आणि म्हणून आपण म्हणूया कोण होते विवेकानंद, तर प्रबुद्ध होते विवेकानंद असं म्हटलं तर ते वावगं ठरायला नको. आपण अनागारिक धम्मपालांचा उल्लेख केला. 1893 ला ते भारतात आले आणि बुद्धगयेची महाबोधी विहाराची अवस्था बघून ते फार दुःखी झाले आणि त्यांनी ठरवलं, की मी महाबोधी विहार जे आज ब्राह्मणांच्या ताब्यात आहे, ते बौद्धांच्या ताब्यात कसं येईल आणि जे आमचं पवित्र तीर्थस्थळ आहे, ते आमचं कसं होईल यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं. आणि इथेच राहिल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात इथे भिक्षूंचं संघटन करायला सुरुवात केली आणि त्यांनी जसं बाहेरच्या देशात मॅक्स मुलरने सिक्रेट बुक्स ऑफ ईस्ट याच्यामध्ये बौद्ध धर्म, बौद्ध धर्म आणि पाली भाषा आणि साहित्याचं त्याने नोंद केली. तसंच पालीच्या बाबतीत इंग्रजी साहित्य निर्माण झाले असताना लंकेमध्ये म्हणजे श्रीलंकेमध्ये जे अ, अ, अधिकारी म्हणून ICS अधिकारी म्हणून जे जॉईन झाले होते आणि तारुण्यामध्ये डॉक्टर दिलीप तेवीस. बघा या जसं फुले दाम्पत्याचं म्हणजे सावित्रीमाई आणि ज्योतिरावांचं आपल्यावर जेवढे उपकार आहेत म्हणजे विशेष करून मागासवर्गीयांवरती, तेवढेच उपकार आपल्याला बौद्ध साहित्यावरती डॉक्टर TW रील डेव्हिस आणि मिसेस रील डेव्हिस यांचे आहेत. या तरुणाने
श्रीलंकेमध्ये ICS परीक्षा पास लंडनमध्ये झाल्यानंतर श्रीलंकेमध्ये ड्युटीला असताना त्यांनी सगळा बुद्धिझम आणि पाली साहित्याचा अभ्यास केला आणि नंतर त्यांनी बदली आपली भारतात करून घेतली. बौद्ध तीर्थस्थानांचा अभ्यास केला आणि कलेक्टर असताना त्यांनी आपल्या त्या कलेक्टर पदाचा राजीनामा देऊन त्यांनी लंडन गाठलं आणि 1893 साली त्यांनी पॉलिटेक्स सोसायटीची स्थापना करून संपूर्ण पाली साहित्य रोमन लिपीत आणि त्याचा इंग्रजी अनुवाद त्यांनी घडवून आणला. आणि म्हणून पॉलिटेक्स सोसायटी आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेला इंग्रजी अनुवाद आणि मग मॅक्स मुलर पासून नंतरचे जे काय मोठे मोठे युरोपियन जे काही बौद्ध विद्वान होऊन गेलेले आहेत त्यांनी या साहित्याचा आधार घेत मग युरोप आणि अमेरिकेमध्ये हे सगळं साहित्य पोहोचवलं. आपण बघतोय की 1880 पासून रशियामध्ये सुद्धा या साहित्यावरती मोठ्या प्रमाणात अभ्यास झालेला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर आपण बघतो की रशियामध्ये सेंट पीटर्सबर्ग येथे बॉब्लिओथिका बुद्धिका ग्रंथमाला सुरू झाली. त्याच्यामध्ये संस्कृत, तिबेटी आणि बौद्ध ग्रंथांचा अनुवाद शेवॉर्स्की, सिल्वा लेवी, योगी हारा, त्याच्यानंतर डेसिन रास आदी जे संपादक झाले त्यांनी बौद्ध साहित्य हे मोठ्या प्रमाणात रशियामध्ये अनुवादित केलेलं पाहायला मिळतं रशियन भाषेमध्ये. त्यानंतर फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जर्मन मध्ये अनेक जगातल्या भाषांचं अध्ययन केलं जातं आणि तिथे प्राचीन भाषांचं अध्ययनाचं फार मोठं केंद्र होतं. बाबासाहेब बॉन युनिव्हर्सिटीत 4 महिने अध्ययनासाठी गेले होते हे आपल्याला माहितीच असेल. याच जर्मनीच्या बॉन युनिव्हर्सिटीमध्ये कार्ल मार्क्सने अर्थशास्त्रामध्ये PhD केली होती. आणि म्हणून हे सगळं आपण पाहत असताना जे मगाशी ज्या चटगावचं मी नाव घेतलं त्या गावचे रहिवासी दार्जिलिंग, चटगाव आणि दार्जिलिंग मध्ये राहणारे हे फार महत्वाचं आहे. त्यांचं नाव आहे शरदचंद्र दास. मी हे नाव तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. ते जे शरदचंद्र जे दास आहेत ते बुद्धिस्ट टेस्ट सोसायटी स्थापित त्यांनी केली आणि त्यांनी त्या माध्यमातून त्यांनी संस्कृत, तिबेटी आणि इंग्रजी बौद्ध साहित्य संपादन करून त्यांचा अनुवाद केला. आणि हे जे दास होते म्हणजे शरदचंद्र दास यांनी 2-3 वेळा तिबेटची यात्रा अभ्यासाच्या निमित्ताने केली आणि तिबेटचे एक मोठे विद्वान म्हणून ते मान्यता प्राप्त झाले. पुढे आपल्याला बघायला मिळतं की फरीदपूर म्हणजे पूर्व बंगाल आताचा जो पाकिस्तान आहे, पूर्व पाकिस्तान पूर्वीचा आताचा बांगलादेश, त्याच्यामध्ये हे महोपाध्याय चंद्र विद्याभूषण हे संस्कृत, तिबेटी आणि पाली याचे विद्वान होते. गंमत अशी तुम्हाला मी सांगू इच्छितोय की त्यांनी कलकत्ता येथे संस्कृत कॉलेजचे जे प्रिन्सिपल झाले आणि हे प्रिन्सिपल संस्कृत कॉलेजमध्ये झालेले असताना त्यांनी पाली साहित्य वाचलं, पाली भाषेचा अभ्यास केला आणि त्यांना असं लागलं की आपण कलकत्ता विद्यापीठामध्ये पालीतून MA करूया. पण आता तिथे पाली शिकवायला कोणीच नव्हतं आणि मग विद्यापीठाने त्यांना सांगितलं की तुम्ही पालीचं अध्ययन करा, तुमची परीक्षा घेण्यासाठी आम्ही त्याची तरतूद करतो. आता काय झालं की परीक्षा MA ची परीक्षा घेण्यासाठी यांनी अभ्यास आपला सुरू केला. परंतु ही व्यवस्था कशी करायची हा विद्यापीठ, आता त्याच विद्यापीठाचे हे स्वतः तिथे ते शिकत असल्यामुळे आता त्यांना शिकवायला कोणी नाहीये म्हणून पेपर कोणी काढायचा हा प्रश्न पडला. मग त्या विद्यापीठाने डॉक्टर रीस डेव्हिसना पत्र लिहिलं की तुम्ही यांचे पेपर काढा आणि पेपर काढल्यानंतर आपण हे सगळं पेपर काढल्यानंतर ते पेपर त्यांची परीक्षा घेतली जाईल. तर रीस डेव्हिसांनी उलट पत्र लिहिलं की तुमच्या कलकत्ता विद्यापीठामध्ये सतीशचंद्र विद्याभूषण आहेत त्यांच्याकडनं काढून घ्या. विद्यापीठाने परत त्यांना एक पत्र पाठवलं त्यावर तेच विद्यार्थी आहेत त्यांचेच पेपर काढायचे आहेत आणि म्हणून मग शेवटी ते तयार झाले. त्यांनी प्रश्नपत्रिका तयार केल्या आणि परीक्षणही केलं रीस डेव्हिसने आणि अशा रीतीने भारतातले पहिले पाली भाषेचे MA तर हे आहेत विद्याभूषण म्हणजे सतीशचंद्र विद्याभूषण हे पहिले कलकत्ता विद्यापीठात पाली भाषेचे पहिले MA आणि ते पहिले अध्यापक झाले. त्याच्यानंतर हे अनागरिक धम्मपालांचे समकालीन होते
आणि त्याच्याबरोबरच मग पुढे पाहायला मिळते, की त्यांच्यानंतर अ, आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या जागी धर्मानंद कोसंबी हे दुसरे ते, अध्यापक झाले तिथे कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये. आता हे अनागरिक धम्मपालांचे सगळे समकालीन. धर्मानंद कोसंबींचे 3 शिष्य जे महाराष्ट्रामध्ये आले. बघा आता मी महाराष्ट्रात पाली साहित्याच्या अध्ययनाकडे मी आता वळतोय. त्याच्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं, की अ, ही सगळी गोष्ट 19व्या शतकातली आहे. अजून 20व्या शतक उजडलं नव्हतं. त्या दरम्यान आपल्याला हे जे धर्मांध कोसंबी आहेत, हे बौद्ध विद्वान. त्या बौद्ध विद्वानांनी अ, 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 तिथे आपले 3 शिष्य निर्माण केले, जे महाराष्ट्रीयन होते. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला चिवी जोशी जे चिमणराव गुंड्याभाऊ विनोदी लेखक, ते पाली विद्वान होते आणि मग त्यांनी अ, महाराष्ट्रात येऊन त्यावेळच्या मुंबई राज्यामध्ये जो बडोदा भाग होता सयाजीराव गायकवाडांचा, तर सयाजीराव गायकवाडांच्या प्रेरणेने त्यांनी बडोदा युनिव्हर्सिटीमध्ये पाली भाषेचं अध्ययन सुरू केलं. ते प्राध्यापक झाले. मुंबई विद्यापीठात 1910 साली एन के भागवतांनी पाली भाषा सुरू केली आणि त्याच दरम्यान पुणे विद्यापीठात पी व्ही बापट यांनी पाली भाषेचं अध्ययन सुरू केलं आणि या पाली भाषेच्या अध्ययनानंतर जे काही पालीचं बुद्धिझमचं ब्रिटिश काळामध्ये हे सगळं लोण पसरलं, ते जगभर पसरलं आणि मग भारताचा इतिहास लेखन करताना पाली साहित्याचा वापर करणं, पाली साहित्य शोधणं, त्या काळातली समाज, संस्कृती, त्या काळची अर्थव्यवस्था, त्या काळची राज्यव्यवस्था, 16 जनपदं, नंतर गणतंत्र व्यवस्था याचा सगळा अभ्यास केला गेला. अशोक कोण आहे? देवानप्रिय प्रियदर्शी असंच नाव होतं. अशोक कोण आहे? तर त्याचा पहिला शिलालेख श्रीलंकेत सापडला. तिथे देवान प्रियदर्शी लाजा अशोको असं नाव आल्यामुळे मग तो अशोक आहे हे सिद्ध झालं. नंतर लोकांना असं वाटत होतं, की देवान प्रियदर्शी प्रियदर्शी हा नावाचाच राजा असावा. पण अशोकाचं नाव मिळाल्यानंतर मग ते फिक्स झालं, की ही त्याची उपाधी आहे. देवान प्रियदर्शी अशोक. आता आपण वापरलेला देव आताच्या काळात जो अर्थ आहे तो बुद्ध काळात नव्हता. तो रिस्पेक्टेड वर्ड्स होता. देवान प्रियदर्शी लाजा म्हणजे राजा तो अशोक. आता आपण हे बघतोय की आधुनिक काळात पाली म्हणजे अनेक विद्यापीठामध्ये पाली भाषा सुरू झाली. विशेष करून मुंबई विद्यापीठात 1910 ला सुरू झाली आणि 1991 पर्यंत साधारणतः 81 वर्ष पाली भाषेतून असंख्य लोक पाली भाषा मुंबईमध्ये शिकले आणि अनेक त्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेकांनी मराठीतून पुस्तकं लिहिलीत, इंग्रजीतून पाली भाषा शिकण्याची पुस्तक लिहिली. चिवी जोशींचं मॅन्युअल ऑफ पाली हे पुस्तक त्या काळात खूप प्रसिद्ध होतं. तंगारे, दातार यांनी पाली भाषेचं शिक्षण देणारी पुस्तिका लिहिली आणि डॉक्टर भलन्न कौशल्य यांनी 31 दिन में पाली वगैरे हे सगळं पाली साहित्य, पाली भाषा शिकण्याची व्यवस्था सुरू झाली आणि 1956 ला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि त्यानंतर हे सगळे विद्वान आणि ज्या गतीने पाली शिकवणं आवश्यक होतं त्यावेळच्या बौद्ध जनांना जे पूर्वास्पृश्य होते आणि त्यांनी धर्मांतर केलं. पण त्यांनी ते योगदान दिलं नाही. नंतर आपल्याला माहिती आहे की बडोदा युनिव्हर्सिटीमध्ये चिवी जोशी गेल्यानंतर ते बंद पडलं. तिकडे पी व्ही बापट गेल्यानंतर ते बंद पडलं. एन के जोशींनी मात्र ते टिकून ठेवलं. एन के जोशींनी चे शिष्या डॉक्टर मीना तालीम यांनी झेवियर्स कॉलेजमध्ये पाली ते रिटायर होईपर्यंत पाली आणि एन्शंट इंडियन कल्चर याचा ते शिकवत होत्या. त्याच्यानंतर मुंबई सिद्धार्थ कॉलेज 1946 ला सुरू झालं आणि तिथून बाबासाहेबांनी पाली भाषांचं हे सुरू केलेलं आहे. अनेक भिक्षू तिथे शिकवायला होते. आपल्याला माहिती आहे शिवली बोधींपासून असंख्य मग अगदी आम्हाला ज्यांनी शिकवलं ते एन के भागवतांचे शिष्य म्हणजे आम्ही त्या अर्थाने एन के भागवतांच्या परंपरेतले आहोत. म्हणजे धर्मांध कोसंबी, अनागारिक धम्मपालानंतर धर्मांध कोसंबींचे शिष्य एन के भागवतांचे 2 विद्यार्थी डॉक्टर मीना तालीम आणि मेनेंजिस सरांनी BA ला आम्हाला शिकवलं आणि MA ला डॉक्टर मीना तालीम यांनी शिकवलं. आणि मग ते पुढे MPhil ला पण त्या शिकवायला होत्या आणि आमच्यापर्यंत पाली आलं. आता पाली आम्ही शिकलो जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला, की बसमध्ये एका व्यक्तीने म्हटलं, "डेड लँग्वेज आहे, तुम्ही का शिकताय?" तर ती शिकलो आणि त्याने आम्हाला जॉब पण मिळाला. सिद्धार्थमध्ये जॉब मिळाला. पण आत्ताच्या मुलांना सगळ्यांनाच जॉब मिळेल असं नाही. पण जॉब मिळवण्याऐवजी
आपण पाली साहित्याचा अभ्यास या अर्थानं केला पाहिजे. त्याच्यातून तुम्हाला अनेक सोर्सेस निर्माण होतील, की आज आर्किओलॉजीमध्ये नंतर पुरातत्व खात्यामध्ये आपल्याला असंख्य लोक लागणार आहेत, की जे हे सगळं वाचतील. ब्रह्मी, खडोश्री, त्या काळच्या सगळ्याच्या प्राचीन लिप्या जाणणं आणि त्याच्याबरोबरच आपल्याला पाली साहित्य, त्याच्यामध्ये त्या पाली साहित्याने जे ती पिटक, त्याच्या अट्टकथा, टीका साहित्य, जातक, जातक अट्टकथा हे सगळं निर्माण झालेलं आहे. आणि सगळ्यात सर्वोत्तम म्हणजे धम्मपद, सुत्त निपात हे जे ग्रंथ आहेत त्या काळातली सुत्त, त्याच्या काळातला जो मॉरल इथिक्स, जे मूल्य सांगणारी व्यवस्था आहे, मानवता, ज्याच्यातून बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली, ते समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय हा सगळा विचार ज्या बुद्ध वाङ्मयातून निर्माण झालेला आहे, तो सगळं बौद्ध वाङ्मय आणि 2,500 वर्षाचा बौद्ध इतिहास, त्यातल्या त्यात 1,500 वर्ष म्हणजे इसवी सन पूर्व 5वं शतक पासून ते 12व्या शतकापर्यंत जवळजवळ 1700 वर्षापर्यंत बौद्ध धम्माचा प्रचंड मोठा प्रभाव भारत आणि भारतीय संस्कृतीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आज आपण त्या संस्कृतीचा अध्यापन यासाठी करायला पाहिजे. मी नेहमी ही गोष्ट सांगतोय. इतिहास हा शब्द आहे, त्याला इंग्रजीमध्ये आपण हिस्ट्री म्हणतो, ही स्टोरी, त्याची गोष्ट. आपण पालीमध्ये मराठीमध्ये ज्याला आपण इतिहास म्हणतो तो ओरिजिनल पाली शब्द आहे. इतिहास, इति म्हणजे असे, हास म्हणजे घडले. आणि म्हणून इतिवृत्तक नावाचा ग्रंथ आहे पालीमध्ये. म्हणून आपण इतिवृत्त लिहितो मीटिंग किंवा म्हणजे कसा वृत्तांत लिहिला जातो, मग तेच नंतर मग पेपरमध्ये छापलं जातं इतिवृत्त, ज्याला आपण बातमी म्हणतो. हे सगळं पाली साहित्यातून आलेलं आहे. आज भारतामध्ये जे पहिले शिलालेख लिहिले गेले ते ऑथेंटिक आपलं साहित्य आहे, ज्याच्यावरून आपला इतिहास, संस्कृती कळते, त्या काळातली अर्थव्यवस्था. मी हे स्पष्टपणे सांगू इच्छितोय, आपल्या शेजारी असलेली कानेरी गुंफा ही लेणी नाही आहे, तिथे विद्यापीठ होतं. नुसतं विद्यापीठ नव्हतं, ते व्यापाऱ्यांचं केंद्र होतं. अनेक अशा काय म्हणतात लेण्या आहेत की ज्या रिकाम्या ज्याच्यात मूर्त्या नाही, ते गोडाऊन होते, जिथे व्यापाऱ्यांचे सामान ठेवले जात होते. तिथे बँक होती, जिथे टकसा होती, तिथे नाणी पाडली जात होती. नुसती नाणी पाडली जात नव्हती, तर बँकेतून देवाणघेवाणाची व्यवस्था होती. त्याच एका लेणी समोर जिथे बँक होती, ते बाबासाहेबांचा उभा असलेला फोटो जे कानेरी गुंफा बघायला गेले होते. कानेरी गुंफेमध्ये 64 शिलालेख आहेत. त्या शिलालेखांमध्ये मुंबई आणि त्यावेळेचा महरठ्ठ अपरांत याचा संपूर्ण इतिहास त्यात दडलेला आहे. आज आपण धर्मांतर करून 65 वर्ष होत आहेत. आज आपली पावलं त्या शेजारी असलेल्या मुंबईतल्या लोकांना, अगदी जवळ असलेल्या कानेरीमध्ये वळली नाहीत. त्यांच्या शिलालेखांवरती अभ्यास करून संशोधन केलं नाही. आपल्याकडे जरा चांगलं काही बोलता आलं की तो माणूस एखादी संघटना काढतो आणि लगेच नेता बनण्याचा प्रयत्न करतो, नाहीतर राजकारणातला एखादा गट काढतो. पण आपल्याकडे संशोधन निर्माण होत नाही. बाबासाहेबांनी 27 ग्रंथ लिहून संशोधनाचा पाया रचलेला आहे. आपल्याकडे बुद्धिझम दिलंय. आज तुम्हाला खरं सांगू की मी ज्यावेळेस ययाती वाचत होतो आणि त्या ययातीच्या प्रस्तावनेमध्ये मराठीमध्ये ज्यांना पहिल्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ते वि. स. खांडेकर, त्यांनी ययातीच्या प्रश्नात दिले की आमच्या पुराण साहित्यामध्ये, आमच्या वेद साहित्यामध्ये, आमच्या हिंदू धर्म साहित्यामध्ये असंख्य अशा कथा बीजं दडलेली आहेत की ज्याच्यावरून तुम्हाला ययाती सारख्या असंख्य कादंबऱ्या, कथा कादंबऱ्या तुम्हाला निर्माण करता येतील. हे ययाती त्यांनी निर्माण केली आणि ययाती देवयानीचा इतिहास लिहून त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवला. मी तुम्हाला हे आज सांगू इच्छितोय. जेवढे मला ऐकतायत त्यांना ही गोष्ट सांगू इच्छितोय की पाली त्रिपिटकामध्ये, त्यांच्या अट्टकथांमध्ये, जातक कथांमध्ये जातकाचं उदाहरण देईन की ते जसं जातक डेव्हलप करत रामायण बनलेलं आहे. असंख्य अशा कथा आहेत की त्याच्या तुम्ही असंख्य कादंबऱ्या निर्माण करू शकतात. बौद्ध लोकांमध्ये ब्राह्मणांपेक्षा जास्त साहित्यिक निर्माण होऊ शकतात. त्याचा पाया हे पाली साहित्य आहे. पाली साहित्याच्या अध्ययनाने तुम्हाला इतिहास कळतो, भाषाशास्त्र, फोनॉनिकल भाषाशास्त्र कळतं, भाषेची शब्दांची उत्पत्ती कशी झाली आणि मराठी भाषेमध्ये 80% शब्द पालीतून कसे आलेले आहेत. नव्हे तर डॉक्टर मीना तालीम आम्हाला MA MPhil ला शिकवत असताना ते म्हणाल्या की जसं बौद्ध धम्म लुप्त झाला नाही, तो कन्वर्ट झाला इतर पंथांमध्ये, तसं पाली भाषा ही नष्ट झाली नाही, तर ती आधुनिक भाषांमध्ये परावर्तित झालेली आहे.
मग ते म्हणाले की पाली साहित्याचा बंगाली भाषेवरती प्रभाव आहे, पाली भाषेचा मराठी भाषेवरती प्रभाव आहे, पाली साहित्याचा गुजराती भाषेवर प्रभाव आहे. आणि त्यांनी आपल्या शिष्यांना, अर्थात आम्हाला त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगताना त्यांनी म्हटलं की तुम्हाला ही संधी आहे की तुम्ही ह्या आधुनिक भाषांची निर्मिती पाली भाषेतून कशी झाली याच्यावरती एकेकाने पीएचडी केली पाहिजे, एकेकाने रिसर्च केलं पाहिजे. मला ऐकतायत त्यांना ही मी संधी उपलब्ध करून देतोय. डॉक्टर मिनात अलीमानच्या माझ्या गुरुच्या संदर्भातून मी तुम्हाला हे सांगू इच्छितोय की तुम्हाला ही संधी आहे की पाली साहित्याच्या महासागरात तुम्ही डुबलात, तर त्याच्यातून जेव्हा तुम्ही बाहेर याल तेव्हा ज्ञानाचा सगळे न्हाऊन निघाल आणि मग तुम्हाला असंख्य कादंबऱ्या, असंख्य कथा, असंख्य कविता आणि याच्यातून पाली बौद्ध साहित्यातून, संस्कृत बौद्ध साहित्यातून आम्ही भारताला अश्वघोष दिला. अरे ज्या अश्वघोषाने भारतातलं पहिलं महाकाव्य बुद्ध चरितम लिहिलं, त्याच अश्वघोषाने जातीव्यवस्थेवरचं पहिलं पुस्तक लिहिलं वज्रसूची, जो जागतिक मान्यता पावलेला ग्रंथ आहे. आणि तिसरा ग्रंथ आहे की भारतातलं पहिलं नाटक, म्हणजे कालिदासाच्या 400-500 वर्ष आधी त्याचा बाप गुरु जर कोण असेल तर तो अश्वघोष आहे. त्यांनी सारीपुत्त प्रकरण लिहिलं. सौंदर्यानंद नावाचं गीतेला पर्याय म्हणून गीतेमध्ये भोगवाद सांगितलाय, तर इथे योगवाद म्हणजे सौंदर्यानंद मध्ये आणि अध्यात्मवाद सांगितलाय. इतकं सुंदर आहे ते. तुम्ही सौंदर्यानंद वाचाल तर ते गीतेशी जेवढे वेचे आहेत तेवढेच सौंदर्यानंदांचं आहे. म्हणून हे सगळं संस्कृत साहित्य ज्या बौद्ध साहित्यावर आधारित आहे ते आपण वाचलं पाहिजे आणि हे सगळं जगासमोर आणलं पाहिजे. जगासमोर आणण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण बाबासाहेबांनी आपल्या हजारो पिढ्यांवरती आनंदवित उपकार करून ठेवलेले आहेत. आता नाही कळणार तुम्हाला. जशी जशी समज येत जाईल तसा जसा समाज आमचा बौद्धिक दृष्ट्या मॅच्युअर्ड होईल, म्हणजे आमच्या शैक्षणिक भाषेत म्हणायचं तर माणसाचं शारीरिक वय आणि बौद्धिक वय म्हणजे मानसिक वय याच्यात फरक असतो. शरीर वाढत जातात पण तुमचं मानसिक आणि बौद्धिक वय वाढत नसतं. पण जसं जसं आमच्या बौद्ध समाजाचं बौद्धिक आणि शारीरिक मानसिक वय वाढत जाईल आणि ते बौद्ध साहित्याचा, पाली साहित्याचा अखंड निरंतर अभ्यास करतील तेव्हा त्यांची मॅच्युरिटी वाढत जाईल आणि याच्यातून असंख्य विद्वान, अरे कसले ब्राह्मण विद्वान आहेत तिथं पोपट आहेत. मी नेहमी ही गोष्ट सांगतो लोकांना की भारतातील बहुजन ब्राह्मणाला घाबरतात, कारण त्यांची नावं सुद्धा ब्राह्मणाला विचारल्याशिवाय ठेवली जात नाहीत. त्यांच्या मुलांची लग्न करायची तर ती त्याला विचारल्याशिवाय, ब्राह्मणाला विचारल्याशिवाय, मुहूर्त काढल्याशिवाय होत नाहीत. ते ब्राह्मण जर कोणाला घाबरत असतील तर ते ग्रीकांना घाबरतात. कारण जगातली सगळं तत्वज्ञान, जगातली सगळी विज्ञान शास्त्र ही ग्रीकांनी निर्माण केलेली आहेत. पण ग्रीक कोणाला घाबरत असतील तर ते बौद्धांना घाबरतात. कारण जेवढे ग्रीक भारतात आले त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. जेवढे आक्रमक भारतात आले, मुसलमान सोडले तर बाकीचे, त्यातल्या असंख्य राजांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. आणि ज्या काळातले ज्या डायनॉस्टी होऊन गेलेल्या आहेत त्यातले असंख्य राजे हे बौद्ध धर्मीय होते. अगदी मौर्य काळापासून आपण सुरुवात केली तर मौर्य गेल्यानंतर शुंग, पुष्यमित शुंगचा कालखंड सोडला. त्याच्यानंतर सातवाहन असतील, गुप्त काळातले अनेक राजे असतील, त्याच्यानंतर वाकाटक, अगदी शिलहारांपर्यंत, तुम्हाला अगदी गौंडांपर्यंत, मग अगदी चालुक्य, याच्यातले असंख्य राजांनी बौद्ध धर्माला आणि त्यांच्या विद्यापीठांना दानं दिलेली आहेत. असंख्य राजांनी लेण्यांमध्ये दानं दिलेली आहेत बुद्ध रूप बनवण्यासाठी. कोणी राम, कृष्ण, गणपतीच्या मूर्त्या बनवायला दिल्या नाहीत. आणि म्हणून आपण हा प्रश्न विचारला पाहिजे. आम्हाला अभिमान आहे की आमचं बौद्ध साहित्य इसवी पूर्व लिहिलं गेलं असे लिखित साहित्य आहे. तुमचं रामायण महाभारत दाखवा, पहिलं जुन्यातली जुनी प्रत तुम्हाला 10व्या शतकाच्या आधीची नाही सापडत. त्यांच्या पुराणांची, त्यांच्या उपनिषदांची, त्यांच्या ब्राह्मण्याची श्रुती स्मृती कुठलीही प्रत तुम्हाला 10व्या शतकाच्या आधी लिहिलेली पाहायला मिळत नाही. पहिलं साहित्य लिहिलं गेलं तेच मुळातून पाली साहित्य लिहिलं गेलं. त्याचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. इतकंच नाही तर आपण हे मान्य केलं पाहिजे की पहिल्या मूर्त्या भारतात इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये, येशू ख्रिस्ताचा जन्म जेव्हा युरोपमध्ये झाला त्यावेळेस कनिष्क भारतात होता. त्यांनी पहिल्यांदा इथे बुद्धाच्या मूर्त्या निर्माण केल्या. पहिल्या भारतात मूर्त्या निर्माण झाल्या त्याच बुद्धाच्या. आणि म्हणून हा गौरवशाली भारत, तुमचा आत्मविश्वास, कारण ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजात मानसिक गुलामगिरीमुळे न्यूनगंडाची भावना निर्माण होते. पण बाबासाहेब म्हणतात की संस्कृत साहित्यात
तुम्हाला चांडाळ म्हटलंय, तुम्हाला शूद्र म्हटलंय, तुम्हाला असुर म्हटलंय, तुमचं खच्चीकरण केलेलं आहे. पण तेच बौद्ध साहित्यात मात्र तुम्हाला नागा म्हटलंय, तुम्हाला देव म्हटलंय, बौद्ध साहित्यात तुमचा सन्मान केलेला आहे आणि ब्राह्मणी साहित्यात तुमचा अपमान केलेला आहे. बौद्ध साहित्यात तुमचा आत्मविश्वास दुणावतो. आत्मविश्वास दुणावलेला माणूस आपली प्रगती करत असतो, कारण त्याला संधीचे मार्ग मिळतात. बौद्ध धम्म ही संधी निर्माण करणार आहे. सर्व जणांना आपण म्हणतो की बहुजन हिताय बहुजन सुखाय, पण खऱ्या अर्थानं तो सर्वजन हिताय सर्वजन सुखाय, कारण भवतु सब्ब मंगलम रंगतु सब्ब देवता. इतकंच नाही तर सब्बे सत्ता सुखी होऊन तू सुखेमिनो. आणि म्हणून मी तुम्हाला हे जाणीवपूर्वक सांगतोय की येणाऱ्या काळात आमचे जे बौद्ध राजे आहेत त्यांच्यावरती कादंबऱ्या निर्माण झाल्या पाहिजेत. धम्मपदावरती जगातल्या सगळ्या भाषांमध्ये भाषांतर झालेली आहेत, पण असंख्य काही ग्रंथ आहेत की ज्याच्याकडे दुर्लक्ष झालंय. तो सुत्त निपात आहे. असंख्य ग्रंथांची मी तुम्हाला नावं सांगेन. आणि म्हणून मी मागे बोलल्याप्रमाणे आज त्रिपिटकाचे 32 ग्रंथ, त्याच्यावरच्या अठ्ठकथा, नंतरच्या टीका साहित्य असं मिळून 140 ग्रंथ आहेत. मी आता वाचत होतो डॉक्टर भरतसिंग उपाध्याय माझ्या भाषणाच्या तयारीसाठी, तर त्यांनी सांगितलं की हिंदीमध्ये काही प्रमाणात आलेलं आहे, पण हिंदीमध्येही पुरेसं नाहीये. इंग्रजीमध्ये मात्र हे सगळं रोमन लिपीत लिहून आलेलं आहे किंवा त्यांचं भाषांतर झालेलं आहे. आमच्या भारतामध्ये काय होतं की रील डेव्हिस किंवा जे भाषांतरकार आहेत त्यांनी पाली भाषेचे असंख्य काही शब्दांचे त्यांना अर्थ कळले नाहीत. जसं निब्बाण यांना इनलाइटमेंट नाही म्हणत, निब्बाणाला निब्बाणच म्हटलं पाहिजे. तो इनलाइटमेंट मध्ये तो अर्थ आपल्याला नाही फील होत. आणि म्हणून काही शब्द जसे तसे वापरावे लागतील. तर आपण हे पाहत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की हे कन्वर्ट होत असताना काही लोकांनी रील डेव्हिसचं मूळ पाली साहित्य न वाचता रील डेव्हिसचे भाषांतर घेतल्यामुळे रील डेव्हिसकडनं किंवा मॅक्स मुलर किंवा तसे जे अनुवादक आहेत त्यांच्याकडनं ज्या चुका झाल्या, त्या चुका जशा तशा मग म्हणजे आता मी जाणीवपूर्वक काही लोकांचे नावं घेतोय की डी.सी. कांबळेंनी जे काही अनुवाद केलेले आहेत, तर काही ठिकाणी आपण अभ्यासक म्हणून त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनला मी सॅल्यूट करतोय. त्यांनी त्या काळात जो अतिशय पडता काळ होता त्या काळात त्यांनी हे भाषांतर आणली. परंतु रील डेव्हिसच्या इंग्रजी भाषांतराकडनं त्यांनी भाषांतर केल्यामुळे पाली मूळ टेक्स्ट न वाचल्यामुळे काही आमच्या विद्वानांकडनं चुका झालेल्या आहेत. मी बाबासाहेबांच्या समकालीन जे महान विद्वान होऊन गेलेले आहेत ते राहुल सांस्कृत्यायन, त्याच्यानंतर डॉक्टर अनंतानंद कौशल्यान, बनते जगदीश काश्यप, धर्मांतो कोसंबी सॅल्यूट करतो. पण यांना कुणालाच मराठी येत नव्हतं. त्यामुळे मराठीमध्ये 10ही पुस्तकं अद्याप आलेली नाहीत. आणि म्हणून आपण पाली मला जेवढे ऐकतायत मी प्रत्येकाला हात जोडून विनंती करतोय की जेव्हा तुम्हाला फावला वेळ आहे तुम्ही पाली शिका. आपल्याकडे सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये बाबासाहेबांनी सुरू केलेला पालीचा कोर्स आहे आणि त्याला विद्यापीठाची मान्यता मिळवून दिलेली फर्स्ट बुद्धिस्ट मेयर डॉक्टर पी.टी. बोरा यांनी. हा विद्यापीठाचा आहे. विद्यापीठामध्ये पण तो अलीच्या काळात सुरू झालेला आहे. सिद्धार्थचा डिप्लोमा हा सर्वात जुना डिप्लोमा आहे. तिथे फक्त शनिवारचे लेक्चर होतात 3 ते 6 आणि एव्हरी सॅटरडे, फक्त जर सार्वजनिक सुट्टी नसेल तर तो शिकवला जातो. 1 इयर आहे आणि आम्ही पूर्ण बेसमेंट तुमची तयार करतो. आणि तुम्ही कुठल्याही फॅकल्टीचे ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही एम.ए. ला जाऊ शकता. तुम्ही एम.ए. करत असताना त्यांना टीचिंग फील्डमध्ये यायचं आहे. तुम्हाला हे खरं सांगू, जगातल्या सगळ्या विद्यापीठात पाली भाषा शिकवल्या तिथे टीचर्स नाही आहेत. पण तुमचं इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व असेल तर तुम्ही बाहेर जाऊ शकता शिकवायला. भारतातील सगळ्या विद्यापीठात पाली शिकवलं जातं आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या 4 विद्यापीठात पाली शिकवलं जातंय. नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि आता बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठात. अजून असंख्य विद्यापीठात आता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पाली सुरू झालेला आहे. तर असंख्य विद्यापीठात आता पाली सुरू होत आहे. तिथे टीचर्सची कमतरता आहे. जे काय आमचे लोक मध्यंतरीच्या काळात पक्ष काढत राहिले, त्यांनी जर शाळा महाविद्यालय काढली असतील तर कदाचित तिथे पाली भाषेचं अधिक अध्यापन झालं असतं. आज औरंगाबादेमध्ये 141 कॉलेजमध्ये पाली भाषा शिकवली जाते. हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ज्या मराठवाड्यात मिलिंद कॉलेज सुरू झालं, नागसेन 1 आणि मिलिंद कॉलेज, तिथे 141 कॉलेजमध्ये आज पाली भाषा शिकवली जाते. अध्यापन चालतं. हजारो म्हणजे 40,000च्या वरती विद्यार्थी पाली भाषा शिकतात. तो स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून शिकतात. पण असंख्य बहुजन समाजाची मुलं ते स्कोरिंग असल्यामुळे शिकतात आणि त्या निमित्ताने बौद्ध आणि बौद्ध साहित्य, तत्वज्ञान ते शिकतायत आणि मग त्यांना
वेगवेगळ्या ठिकाणी रोजगारही मिळत आहेत. आज मुंबईमध्ये फक्त सिद्धार्थ सोडलं तर कुठे, आणि मुंबई विद्यापीठ आणि सोमयामध्ये डिप्लोमा आहे, त्या सोडला तर कुठेच नाही. जेव्हीएसचं डिपार्टमेंट बंद झालं. मध्यंतरी एल्फिस्टनला सुरू झालं होतं आणि लोणावळ्याला एक कॉलेज आहे तिथे पाली होतं. पण तिथे टीचर गेल्यानंतर, ते रिटायर झाल्यानंतर ते बंद पडलेलं आहे. म्हणून मोठ्या संख्येने आता हंडोरेंच्या कॉलेजमध्ये आणि नागपूरच्या तक्षशिला जे भंतेजींनी सुरू केलेलं जे कॉलेज आहे तिथे पाली भाषा शिकवली जाते. तर मला असं वाटतं की आज आधुनिक पद्धतीने पाली भाषा बौद्ध साहित्य आलेलं आहे. बौद्ध साहित्याचा भारतीय इतिहासावरती, भारतीय संस्कृतीवरती आज अयोध्या हे पूर्वीचं साकेत, ती पूर्वी बुद्धाची नगरी होती. बुद्धकालीन भूगोलाचा पण अभ्यास केला तर आपल्याला बुद्ध काळातले व्यापारी वर्ग कसा होता, त्याच्यानंतर राज्यकर्ते कसे होते, त्या काळातली समाज व्यवस्था कशी होती, त्या काळातल्या स्त्री वर्गाकडे बघण्याची दृष्टी कशी होती. रूपा पोद्दींचं जेव्हा मी मुलाखत वाचताना बघितलं की त्या स्त्रीवादी चळवळीतून आल्या, तर ते म्हणते जगामध्ये स्त्रीवादी चळवळीचं फार मोठं प्रस्थ आहे. अनेक स्त्रीवादी लेखिका होऊन गेलेल्या आहेत. पण भारतीयांचं असं काय आहे ते आम्हाला शोधून सापडत नव्हतं. आणि म्हणून ज्यावेळेस मी पाली साहित्याचा अभ्यास केला त्यावेळेस मला पाली साहित्यात थेरी गाथा सापडली आणि मला कळलं की जगातलं पहिलं स्त्रीवादी साहित्य आमच्या भारतात निर्माण झालं. ते स्त्रीवादी साहित्य जे आमच्या 73 भिक्षुणींच्या कविता वाचल्यानंतर त्या एवढ्या प्रभावित झाल्या की केवळ त्या कारणामुळे आणि बाबासाहेबांच्या बुद्ध आणि धम्मामुळे मी बौद्ध झाले. आणि असंख्य ब्राह्मणांना घेऊन त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 1992ला. आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज ब्राह्मण स्त्रियांना वाटतं की जगातलं पहिलं बौद्ध स्त्रीवादी साहित्य हे आमचं थेरी गाथा आहे. जगातला पहिला इतिहास सुत्त पिटकांमध्ये आलेला आहे, भारतीय आणि भारतीय उपखंडांचा. आणि म्हणून हा सगळं भारतीय इतिहास, भारतीय संस्कृती, भारतीय राज्य पद्धती, गणराज्यापासून सगळी याच्यावर प्रचंड मोठा बौद्ध साहित्याचा आणि बौद्ध तत्वज्ञानाचा, अर्थात बुद्धाच्या विचारांचा प्रभाव आहे. आज भारतानेच जगाला बुद्ध दिल्यामुळे हे सगळं मानवतावादी तत्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान हे जगभर पोचलं. त्यातून चीन, जपान, दोन्ही कोरिया, थायलंड, म्यानमार, जे पूर्वीचा ब्रह्मदेश, श्रीलंका, भारतीय उपखंड, अगदी मग अफगाणिस्तानातून मग रशियातून मग ब्रिटन, त्याच्यानंतर पूर्ण जर्मनी आणि युरोप आणि चायना मार्गे पुन्हा अमेरिका, जगभर बौद्ध धर्माच्या लाखोनी संस्था आज आहेत. आज त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून येणारा काळ, आईन्स्टाईनने म्हटल्याप्रमाणे जगाचा जग एक राष्ट्र बनलं आणि त्याचा राष्ट्रधर्म कुठला असेल असं जर ठरवायची वेळ आली तर ते बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही असं आईन्स्टाईन म्हणतो. आईन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत आज जर पट्टिच्च समुत्पादाच्या प्रेरणेतून निर्माण झाला असेल असं जर आईन्स्टाईनचं म्हणणं असेल तर येणाऱ्या काळात विज्ञानवादी बुद्धाशिवाय पर्याय नाही. कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळे हतबल आहोत, घरात बसलेलो आहोत. हिंदू धर्माचे 33 कोटी हतबल झालेले आहेत. ते आज मंदिरामध्ये बंद आहेत. ते धावा करतायत पण ते धावून बाहेर येऊ शकत नाहीत. मग आता बुद्धाच्या करुणेशिवाय जगाला पर्याय नाही. आणि करुणा हे तत्वज्ञान, पय्याशील करुणा, आणि सगळ्यात महत्वाचे की 4 ब्रह्मविहार अर्थात मेत्ता, मुदिता, करुणा आणि उपेक्षा त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील या संदर्भात आवर्जून प्रश्न विचारावेत. मी बांधील आहे तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला. तर आता एकच म्हणतोय, सभ्य सत्ता सुखी होंतु सुखे म्हणू भवतु सब्ब मंगलम, नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्सो. सगळ्यांना मी वंदन करतो, आमच्या सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि मी इथेच थांबतो. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे आहेत आपण प्रश्न विचारावेत. मला वाटतं 11:10 झालेले आहेत. आपण अर्धा तास तरी प्रश्नोत्तरांना देऊया आणि मग थांबूया. आपण सर्वांनी मला ऐकलंय त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. साधू 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 साधू. छान छान सर, सुंदर एकदम सर, खूप अतिशय सुंदर, अतिशय आवडलं का प्रेरणादायी. तुम्हाला? खूप छान, खूप कमी आवडलं सर. पडलं. कमी पडलं.
थोडंसं टेक्नॉलॉजी मध्ये आपण मागे असल्यामुळे थोडस 2 वेळा ते झालं. त्याचा मार्ग सापडला. तमन्ना सही तो रास्ते निकल आते हैं. सर कांशीरामजी म्हणाले ते आपल्याला दिसतंय. प्रश्न विचारा. हॅलो मोहिते सर, सर्वप्रथम आपले आभार आणि अनुमोदन. इतिहास इतक्या भावस्पर्शीपणे पहिल्यांदाच ऐकण्यात आला बरं. कारण का लिटरली अंगावर शहारे येत होतं ऐकताना. आणि एक प्रकारचे ट्रान्स मध्ये इथे गेलो. लिटरली मी तर एक प्रकारचा ट्रान्स मध्ये गेलो. तो सगळा माझ्याकडे राहुल सातपुते यांचं हे पुस्तक आहे बघा. बोधाचार्य फार दुर्मिळ पुस्तक आहे. पाली साहित्य का इतिहास. हे ज्यांना जर वाचता येईल त्यांनी हे वाचावं. राहुल सातपुते यांचं आहे पाली साहित्य के इतिहास. आणि दुसरं तुम्हाला भरतसिंग उपाध्याय यांचंही पुस्तक आहे. हे सगळं हिंदी साहित्य आहे पण आपल्याकडे मराठी अजून नाही निर्माण झालेलं आहे. जर तुमच्यासारखे जर पाठबळ मिळालं आपल्याला तर आपण हे सगळं मराठी साहित्य सगळं पाली साहित्य आपण मराठीत आणू शकतो. प्रश्न विचार. सर एक प्रश्न विचारायचा होता. आता बघा गेल्या सर मी अतुल साळवे बोलतो परभणीवरनं. बोला. सर आपण आता बरेच वर्षापासून सम्राट अशोकांची जन्मोत्सव साजरा करतोय चैत्र शुक्ल अष्टमी. ठीक आहे ना. बरोबर आहे. दरवर्षी. तर जनरली आता टू बी व्हेरी फ्रँक आमचे काही मित्र सांगताय की ते फाई यांच्या प्रवास वर्णनामध्ये त्यांची जन्मतारीख आलेली आहे. ठीक आहे ना. द रेकॉर्ड ऑफ बुद्धिस्ट किंगडम. ठीक आहे. पण ऍक्च्युअली जर तो आपण मूळ संदर्भ जर पाहायला गेला ना तर तिथं फाई यांनी काय वर्णन करून ठेवलेलं आहे की तिथं बोधिसत्वांच्या प्रतिमेची रथावर मिरवणूक निघते. ठीक आहे ना. बरोबर आहे. हा. आणि बऱ्याच ठिकाणी पाहायला गेलं तर सम्राट अशोकांच्या असा लिखित पुरावा असा एक्झॅक्टली कुठं सापडत नाही. त्याचा जन्म तिथीच ऍक्च्युली काही रेफरन्सेस आले पण त्याचा ऑथेंटिसिटी किती ऑथेंटिक होते ते माहित नाही. तर याच्याविषयी काही सांगाल का? आता अशोकाच्या जन्मतारखेच्या संदर्भात फाईयांचं जे काय दिलं जात आहे तर त्याला आता शोध घेणं आवश्यक आहे. कारण मी जे काय वाचलंय माझ्याकडे डिक्लाइन ऑफ म्हणजे मौर्य सत्तेचं उदयाने असतं नावाचं विद्यावती मालवींचं पुस्तक आहे. रोमिला थापरांचं पुस्तक आहे. तर आणि जे काय मी वाचलंय आतापर्यंत किंवा आता शिलालेखांचा जे काय आपला अभ्यास चाललाय अजून मला अशोकाची तशी जन्मतारीख नाही सापडली. त्यामुळे ज्या दिवशी ती जन्मतारीख सापडेल तूर्त सध्या आपण ही जयंती आपण मान्यता पावलेली आहे. सध्या आपण साजरी करूया पण अधिक संशोधन पण करूया. जसं आपल्याला माहिती आहे की पूर्वी शाहू राजांची जयंती 26 जुलैला आपण साजरी करत होतो. अगदी काल परवा म्हणजे 2005च्या प्रलयामध्ये पण आपण त्यांची 26 जुलैच आपण मान्यता म्हणजे मानत होतो. पण बाबासाहेबांचं जेव्हा पत्र सापडलं शाहू राजांना आणि त्याच्या पत्रामध्ये उल्लेख सापडला 26 जूनचा मग आपण ती बदलली आणि 26 जून पासून आपण सुरुवात केलेली आहे. तर आता जसं आता शिवाजी राजांची पण जन्मतारीख शोधून काढली गेली 19 फेब्रुवारी तसं आपण अधिक काम करू. पण काय झालंय की गेल्या 65 वर्षामध्ये आपण पहिल्या पिढीची लोक आहोत की आपण हे संशोधन करतोय. पण आपल्या बाबासाहेबांच्या समकालीन आणि बाबासाहेबांच्या नंतरची जी पिढी आहे त्यांनी राजकीय गोष्टीला जास्त महत्व दिल्यामुळे त्यांनी तो त्यांच्या सगळ्या आयुष्याचा वेळ तिकडे गेला. त्यामुळे संशोधक नाही निर्माण झाले. पण येणाऱ्या काळात आपण हे सगळं शोधतोय. अशोक असेल मी तर तुम्हाला माझ्या सध्या डोक्यात आहे की जसं मी कॉलेजच्या जीवनामध्ये मृत्युंजय वाचून थोडंसं प्रभावित झालो होतो शिवाजी सावंतांचे. तर मला हर्षवर्धनावरती कादंबरी लिहायची आहे. तर ते जे बौद्ध सम्राट झालेले आहेत त्यांचा मूळ इतिहास. आता मला अशोका इतकाच ना हर्षवर्धन फार आवडतो. मला हर्षवर्धनांची पण जन्मतारीख शोधून काढायची आहे की त्याची जयंती आपण केली पाहिजे. तो शेवटचा बौद्ध सम्राट आहे. त्याच्या इतका त्याच्यानंतर एवढा मोठा राजा कोणीच झाला नाही बौद्ध धर्मीय. म्हणजे अशोक कनिष्क आणि हर्षवर्धन हे 3 आमचे मोठे सम्राट होऊन गेले. त्यांना त्यांच्या तोडीचा कोणी जगात झालेला नाही तर भारतात सोडून द्या. म्हणजे बाकीचे कोण त्यांच्या जवळपास पण येत नाही. तर मी तुम्हाला तूर्त हेच सांगेन की थोडं वाट बघूया. आपण संशोधन करूया आणि त्याच्यातून मग सापडेल जरूर सापडेल आपल्याला. आणखी धन्यवाद आपले प्रश्न विचारल्याबद्दल. लातूरवरून तुम्ही बोलताय. पुढचा प्रश्न. हॅलो.
हा सर, तुम्हाला ऐकत आहेत लोक. नाही, नाही, पुढचा प्रश्न येऊ द्या. किशोर मोरे म्हणतात धन्यवाद, त्यांना आवडलं. बोला. हा बोला, कोण बोलतंय, नाव सांगा. हॅलो सर, निलेश बोलतो. निलेश. निलेश सर, तुमचा आवाज येत नाहीये. निलेश, आवाज तुमचा येत नाही नीट. आवाज येत नाही, रेंज मध्ये या. नीलू भाऊ आमचे MA करतायत पालीतून, मुंबई विद्यापीठात पालीचे स्कॉलर आहेत. बोला. आता जो पाली अशोकाच्या वर एक आलेला आहे ना प्रश्न, तर त्याच्या संदर्भात बोलायचं होतं. राजेंद्र प्रसाद सिंग सर जे आहेत, त्यांचेच पुत्र आहेत. त्यांनी एक प्रबंध तयार केला होता त्याच याच्यावर. तर उत्तर विहार ठक कथा करून जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तो रेफरन्स आहे अशोकाच्या जन्म तारखेचा. ओके, पण तो त्यांनी कशावरून घेतला? उत्तर विहार अट्टकथा. उत्तर विहार अट्टकथा. ओके, त्याच्यामध्ये ओके अट्टकथेतून सापडला. ती अट्टकथा कोणी लिहिलेली आहे, काय रेफरन्स त्याचा? ते आता मला वाचावं लागेल. PDF मी वाचली नाही अजून. ओके ओके, PDF शेअर करा ग्रुपवर. मोहिते सर उत्तर विहार अट्टकथा. बोला. हा निलेश सर. हॅलो, निलेश सर आणि मोहिते सर. बोला. ते सिद्धार्थ सिंगांनी त्या चर्चा सुरू झाल्यावरती फेसबुकला टाकलेलं होतं. पुन्हा त्यांनी PDF पण टाकली, पण ती PDF अपूर्ण आहे. आणि त्या ज्या गाथा आहेत त्या सिद्धार्थ वर्धन सिंहांनी संकलित केल्यासारख्या दिसतात. कारण आणि चावत संखारा वगैरे ह्या ज्या गाथा आपल्याकडे आहेत की नाही, त्यांना आम्ही काय विचारलं सिद्धार्थ वर्धनांना की तुम्ही मूळ आम्हाला दाखवा. ते कसं त्यांनी टाईप केलेलं आहे PDF फॉर्मॅट मध्ये, थोड्याच गाथा आहेत. संकलन असं म्हटलंय त्यांनी. संकलनापेक्षा ऑथेंटिक ते असलं पाहिजे. म्हणजे महेंद्र थेरांनी. म्हणून मी काय तुम्हाला म्हणालो की आपल्याला मूळ सोर्सेस नाही मिळत, तर ते उतरवून नक्कल केलेले आहेत. शिवाजी महाराजांची अनेक पत्र नक्कल केलेले आहेत, त्यामुळे ओरिजिनल आपल्याला पाहावं लागतं. कुठल्या काळात लिहिलं गेलंय ते पण संदर्भ लेखन शैलीवरनं पण कळतात. आणि म्हणून आपण मूळ साहित्य वाचूया. तूर्त सध्या मला असं वाटतं की त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे. हा, महावंशावरील टीका आहे असं ते म्हणतायत ते. आणि महेंद्रांनी लिहिलेलं आहे. महेंद्र मग ते श्रीलंकेतून आले का? हा, श्रीलंकेतून आले असं ते म्हणतायत. पण त्यांनी ते मूळ कॉपी किंवा त्याचं जे आहे त्याचे फोटो फेसबुकला टाका म्हटलं तर त्यांनी काही टाकले नाहीत अद्याप. मग आपल्याला सुद्धा श्रीलंकेत जाऊन हे सगळं शोधावं लागेल. आणि दुसरी गोष्ट सर कसं आहे, वरती म्हणजे त्या गाथांमध्ये सुद्धा पाली आणि मराठी, पाली भाषेच्या शब्दांमध्ये थोडंसं अस्पष्टता दिसते. काही ठिकाणी गुप्तो असं म्हटलंय, काही ठिकाणी चंद्रगुप्तो असं म्हटलंय. मद्र पालीमध्ये येणार नाही, चंद्रगुप्तोच येईल. असे काही 2-3 चुका त्यामध्ये दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी मूळ द्यावं अशी त्यांना विनंती केलेली आहे. आणि आता कसं आहे, पुन्हा शिवाजी महाराजांच्या 3 जयंत्या होत आहेत, तसं काय होऊ नये. मग त्याचीच भीती आहे. म्हणून आपण तूर्त आहे ती मानवत चाला आणि नव्या संशोधन करून एक्झॅक्ट पुरावे गोळा करून मग आपण मूळची जयंती साजरी करू. सध्या अशोकाची जयंतीच होत नव्हती, आता होते, ते फार महत्वाचं आहे. अशोकाच का, आपल्याला जे काही राजे झालेले आहेत त्यांची आपण जयंती साजऱ्या केल्या पाहिजेत ना. मग कनिष्क आहे, हर्षवर्धन आहे, फार मोठं योगदान आहे ना. सातवाहन राजे आहेत, त्यातली अंधसंख्य नागनिका आहे, पहिली स्त्री दिसते आपल्याला, ती राज्यकर्ती आहे आणि ती नागाशी संबंधित आहे. महरठ्ठाची ती राणी आहे आणि महरठ्ठ हे आपल्याशी फार जवळच आहे ना. बोला, आणखीन कोणाचे प्रश्न? निलेश, धन्यवाद. आणखीन कोणाचे काय प्रश्न आहेत का? हा, बोला ना. हॅलो हॅलो हॅलो. गायकवाड साहेबांनी पण आभार मानले, धन्यवाद. बोला सर विचारू का? हॅलो, प्रश्नजी बोलताय? हा, येस सर. बोला ना. पूर्ण अधिकार आहे तुम्हाला. असं नाही. काय तुमचा तुम्ही ते
हॅलो, बोला प्रशिलजी बोला. शुद्ध पिठक, विनय पिठक, अभिधम्म पिठक तुम्ही काहीतरी सांगितलं सर, ते राहिलं लिहून घ्यायचं माझं, जरा सांगा ना परत. हा, ते सुत्त पिटक जे आहे ते पहिल्या धम्मसंगीतीमध्ये ते सुत्त पिटक हे याचं कथन हे आनंदाने केलं. हा बरोबर आहे. विनयाचं उपालीने केलं. उपाली. आणि अभिधम्म जे आहे त्याच्यावरती थोडस विवादास्पद आहे ते, की पहिल्या काश्यपाने केलं ना, महाकाश्यप. परंतु त्याला मातिका म्हणतात आपण. आणि त्या काळात सुत्त पिटक पाठ करणाऱ्यांना सुत्तधर म्हणायचे, विनय पिटक पाठ करणाऱ्यांना विनयधर म्हणायचे आणि अभिधम्म पाठ करणाऱ्यांना मातिकाधर म्हणायचे. तर मग आता ते सगळं क्रेडिट हे अध्यक्षाला जातं, म्हणून आपण असं म्हणूया की अभिधम्म पिटक हे त्याचं सांगा आहे हे महाकाश्यपाने केलं. बरोबर. पण अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की नाही, कथावस्तू हा ग्रंथ स्वीकारला गेला याचा अर्थ तिसऱ्या धम्मसंगीतीत अभिधम्म लिहिला गेला असावा. पण अनेक विद्वान असं म्हणतात नाही, ते पिटक हे पहिल्या धम्मसंगीतीतच तयार झालेलं आहे. त्यामुळे आपण त्या गोष्टी आपण मान्यता दिली पाहिजे. हा बरोबर. थँक्यू सर. बोला, काय प्रश्न नाही पडत? न्यूटन नाही होऊ शकत आपण. प्रश्न पडल्याने न्यूटन होतो. बुद्धाला प्रश्न पडला, दुःख का निर्माण होतं, त्याच्यातून धम्माची निर्मिती झाली. बोला. हा हॅलो. बोला. हॅलो. हा हॅलो. हॅलो. बोला, आवाज येतोय. हॅलो. हॅलो, मी मस्के बोलतोय सर. बोला ना. हॅलो. मस्के साहेब, जय भीम. जय भीम बोला. नमो बुद्धाय सर. नमो बुद्धाय, जय भीम सर. नमो बुद्धाय, जय भीम सर. बोला सर. माझा प्रश्न आहे की मी नेहमी हे ऐकतो की त्रिपिटकामध्ये ब्राह्मणी धर्माची भेसळ झाली, हे कितपत योग्य आहे? नीट आवाज येत नाही. ब्राह्मणी धर्माची त्रिपिटकांमध्ये ब्राह्मणी धर्मांची, ब्राह्मण लोकांची किंवा ब्राह्मण शिकवणीची भेसळ करण्यात आलेली आहे. काय करण्यात आलेली आहे? ब्राह्मण धर्माची भेसळ करण्यात आलेली आहे. हा, जसं उदाहरणार्थ जर आपण पुनर्जन्मावर बोलायला गेलो, पटीच्या समुत्पादावर बोलायला गेलो, तर आपले लोक म्हणतात नाही, ही भेसळ झालेली आहे, ही ब्राह्मणांनी भेसळ केलेली आहे त्रिपिटकावर. तुम्ही बाबासाहेबांचा बुद्ध आणि धम्म वाचलेला आहे का? मी अनेक वेळा वाचला आणि अनेक लोक माझ्याकडे त्याचे शंका समाधान पण करून घेतात. आपल्या माहितीसाठी मी सांगतो, आपण मगाशी महापंडित राऊत सांस्कृतिकांचा उल्लेख केला, तर त्यांचे जवळजवळ मी त्रिपिटकातले मध्यम निकाय, दिग्ग निकाय, संयुक्त निकाय आणि अनेक 4 ग्रंथ. बुद्धचर्या नाही वाचलं सर मी. नाही, हे जे मेन ग्रंथ आहेत ना माझ्याकडे, हे मी वाचलेले आहेत. आणि धर्मानंद कोसंबीचं साहित्य वाचलंय, पुन्हा आनंद कौशल्यांचं वाचतोय. माझा प्रश्न हाच आहे. नाही सर, मला प्रश्न कळलेला आहे. बघा, आता तुम्ही सगळं वाचलं, तुम्हाला सगळं माहिती आहे, पण मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की बौद्ध साहित्य पहिल्यांदा लिहिलं गेलं ते इसवी सन पूर्व 1ल्या शतकामध्ये, आणि तुमच्या माझ्यापर्यंत आलं. हा जो प्रवास आहे 2000 वर्षाचा, या 2000 वर्षामध्ये बौद्ध धर्माला अनेक वेळा अपडाऊनला सामोरं जावं लागलेलं आहे. वेगवेगळ्या लोकांनी त्याच्यात भर टाकलेली आहे आणि त्याचा विकास केलेला आहे. म्हणून आपण हे स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे की बौद्ध धर्माच्या विकासाचा जो इतिहास आहे, त्या विकासाच्या इतिहासामध्ये अनेक लोकांनी वेगळ्या पद्धतीचे भर टाकलेली आहे. आणि जरी कथावस्तू हा ग्रंथ पाली साहित्यात आला आणि आपल्याला वाटलं की 17 पंथ हे नष्ट झाले आणि स्थविरवादच राहिला, असं काही झालं नाही. नंतरच्या काळात हे पंथ कायम राहिले आणि मग ते अधिक पुढे आलेले आहेत. आणि त्यांचे जे स्कॉलर होते, दार्शनिक होते, त्यांनी आपापली मतं डेव्हलप करत गेले बुद्धिझममध्ये. मग तो नागार्जुन असेल, आपल्याला माहिती असेल की वज्रयान पुढे डेव्हलप झालेला आहे. स्थविरवादातून महासंगिक, म्हणजे ज्याला महायान म्हणून ओळखतो, महायानातून मग तंत्रयान, मंत्रयान, वज्रयान, प्रवासामध्ये जसं अनेक भर पडत गेली आणि संस्कृतीची विकृती पण होत गेलेली आहे. बौद्ध धर्माच्या रसाला हे एक कारण आहे की त्याच्यामध्ये अनेक, म्हणजे बुद्धाच्या शुद्ध पाण्यामध्ये काही ठिकाणी नाल्याचं पाणी मिक्स झालेलं आहे आणि मग ते दूषित झालेलं आहे. तर हे आपल्याला मान्यच करावं लागेल. आणि म्हणून मी गमरे साहेबांशी बोलताना पण म्हटलं
की बुद्धाच्या तत्वज्ञानाकडे पाहताना बाबासाहेबांच्या चष्म्यातून बुद्धाकडे पाहावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. कारण पारंपरिक बुद्धिझम मध्ये अनेक अशा, आता पाली साहित्याचे आम्ही विद्यार्थी असल्यामुळे असंख्य अशा गोष्टी आहेत की ज्या मनाला खटकतात किंवा अविश्वसनीय वाटतात. मग हा प्रश्न पडतो की मग बाबासाहेबांचं प्राकथन आपल्या डोळ्यासमोर येतं आणि ते म्हणतात की जे तुमच्या सहज बुद्धीला पटतं ते बुद्धाचं आहे, जे विज्ञानाशी संबंधित आहे, जे लोककल्याणकारी आहे ते बुद्धाचं आहे, जे याच्यात बसत नाही ते बुद्धाचं नाही, ते आपण त्याला मान्यता देऊ नये. आणि बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्याचा धम्म हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा बुद्धाकडे बघण्याचा काय स्टेटस्कोप आहे. बुद्धाकडे बघण्याचा ती दुर्बीण आहे. हॅलो शेवट आहे, भेसळ झालेली आहे हे मान्य आहे. हॅलो बोला. हा माझं म्हणणं हे आहे, भेसळ झालेली आहे. जर ब्राह्मण धर्माची भेसळ झाली असेल तर धम्मपद ग्रंथामध्ये जो ब्राह्मण वर्ग आहे तो संपूर्णतः मग ब्राह्मण पद्धतीनेच असला पाहिजे ना, पण तो तसा नाहीये. नाही. ऐका, आज तुम्ही जे शब्द वापरताय त्याचे अर्थ बुद्ध काळात वेगळे होते, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आज जर ब्राह्मण म्हणताय ब्राह्मणच म्हणत होते असं पण नाहीये ना. तुम्हाला आज जरी नाही आपल्या पूर्वजांना महार म्हणत होते, पण महार हा शब्द पूर्वीच्या तुमच्या लोकांना नागा म्हटलेला आहे बुद्ध काळामध्ये. तुम्हाला देव म्हटलेला आहे. हे हजारो वर्षाच्या प्रवासात अनेक शब्दांचे अर्थ सुद्धा बदललेले आहेत. त्यामुळे तुम्हाला ब्राह्मण वर्ग अभ्यासताना तुम्हाला या ब्रह्म या शब्दाचा अर्थ जो बुद्ध काळात घेतला जात होता तो श्रेष्ठ वर्ग, म्हणजे जो बुद्धीने, जो आचरणाने, ब्राह्मणाची व्याख्या झालेली आहे ना. ब्राह्मण कुणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये शील आहे, जो चारित्र्यवान आहे ना, जो परिशुद्ध आहे. बरीचशी ब्राह्मण वर्गाचा तो वर्गच आपल्याला नीट अभ्यासावा लागेल. तर तो आजच्या कुठल्याही ब्राह्मणाला तो लागू पडत नाही. ज्यांची पोट वाढलेली आहेत, ज्यांची आर्थिंग आहे, शेंडी आहे, आणि ज्यांच्या डोक्यामध्ये फक्त कुशितता आणि दुसऱ्याबद्दल द्वेष भरलेला आहे, त्याला ब्राह्मण वर्ग लागू नाही. न जच्च्या होती ब्राह्मण न जच्च्या होती वसलो, कमन्ना होती ब्राह्मणो और कमन्ना होती वसलो, असं आहे ते. म्हणजे कोणी ब्राह्मण होऊ शकत नाही, कोणी नीच होऊ शकत नाही. कर्मच त्याला ब्राह्मण आणि नीच ठरवत असतात. सर हे जरा परत सांगा ना, सावकाश लिहून घेतो म्हणजे हळू सांगा ना सावकाश. प्रशीलजी तुम्ही काय करा, तुम्ही माझे परम मित्र आहात, तुम्हाला निवांत असेल तेव्हा मला फोन करा आणि हे सगळं ठीक आहे सर, ठीक आहे सर, ठीक आहे. तुम्ही माझे परम मित्र आहात, आपण सतत भेटतोय. जे आपल्याला भेटू शकत नाहीत अशांशी आपण प्रश्न घेऊया. मी तुमच्यासाठी सदैव उपलब्ध आहे प्रशीलजी. बरोबर. तर एक दिवस बोलवून घ्या घरी त्यांना. घरी आल्यावर मी त्यांना दापोलीला व्हिजिट देणार आहे त्यांच्या घरी. या माझ्या घरी या सर, वेलकम सर. या मी पण येतो सर, मी पण येतो. या. हो, आपण ठरवून जाऊ त्यांच्या घरी. हॅलो बोला. वेलकम. अतुल साळवे बोलतो. एक मिनिट प्लीज. बोला. आता जे आपण म्हटलात की सर की त्रिपिटकामध्ये भेसळ झालेली आहे, परवाच योजना भगत मॅडमचं व्याख्यान होतं आपल्याच ग्रुपमध्ये. तर त्यांचं एक खूप महत्वाचं स्टेटमेंट आलं की त्यांनी काय म्हटल्या की जेव्हा कोणी म्हणतं की त्रिपिटकात भेसळ झालेली आहे त्यावेळेस हसावं की रडावं असं कळत नाही. ठीक आहे ना. मतलब विथ ऑथॉरिटी शी स्पोक इन दॅट सेन्स. आणि कारण का त्रिपिटक हे अनंताने संकलित केल्या गेलेलं नाही, भारतामध्ये ते भेसळ करण्याकरता काही काळ शिल्लकच नव्हतं. ठीक आहे ना. आपल्याकडे आता कुठं 19व्या 18व्या शतकात त्रिपिटक परत बाहेरून आलेलं आहे. ठीक आहे ना. तर त्यामुळे त्यांनी ती कुठे सर बुद्ध घोषाच्या काळात आलं ना भारतात. हो ना. मग ते कारण का ते ब्राह्मणांना 5व्या शतकापासून होतच ना. आणि भेसळीचं मी म्हणत नाही आहे. आपण बाबासाहेबांच्या बुद्ध आणि धम्म वाचाल तर त्याच्या प्राकथनात बाबासाहेबांनी जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न काय सांगतात? 4 आर्य सत्यांबद्दल, बुद्धाच्या महाभिन निष्क्रमणाबद्दल है ना, त्याच्यानंतर बुद्धाच्या कम्मत सिद्धांताबद्दल, पुनर्जन्माच्या सिद्धांताबद्दल बाबासाहेबांचे विश्लेषण केलेलं आहे. हे विश्लेषण बाबासाहेबांचं काय म्हणतं? मी म्हणत नाही, मी खूप छोटा व्यक्ती आहे, मी विद्यार्थी आहे पाली साहित्याचा, पण बाबासाहेबांच्या त्या प्राकथनाच्या आरशासमोर
मी नेहमी उभा राहताना मी पाहताना मला हे जाणवतं की आपण पाली साहित्य वाचतो तेव्हा असंख्य अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला म्हणजे मनाला पटत नाहीत, त्या विज्ञानवादी वाटत नाहीत, त्या मात्र त्यावेळेस आपल्याला मौन धारण करावं लागतं. पण किती दिवस मौन धारण करणार? हॅलो. नाही नक्की सर, बाबासाहेबांनी जे म्हटलंय त्यामध्ये पण हॅलो महानगर सर बोलता का? हा हॅलो सर, मला एक सिंपल प्रश्न विचारायचा आहे की आता त्रिपिटकाचा तुमचा चांगला अभ्यास आहे हे आम्हाला मान्य आहे, कारण तुम्ही पालीचे विद्वान आहात. पण कोणती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला असं वाटते की हे तर्कसंगत नाही त्रिपिटकातली? कारण वज्रयान किंवा जे बाकीच्या गोष्टी आहेत तर त्या आपण त्रिपिटक बाह्य समजतो. तो कॉमेंट्रीजचा बराचसा भाग आहे. जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला दिसतं की वेगवेगळ्या जसं असंग असेल, वसुबंधू असेल किंवा धर्मकीर्ती असतील किंवा अशा अनेक भिक्षूंनी ज्या कॉमेंट्रीज किंवा टीका लिहिल्या तर ते मग महायान साहित्याला त्या सूत्रावरच्या असतील किंवा मग थेरवादी सूत्रांवरच्या असतील, तर ते टीका लिहित असताना त्यांनी ज्या प्रकारे अंडरस्टँड केलं त्याच्या अनुषंगाने सुद्धा बरेचसे सिस्टम्स किंवा बऱ्याचशा अशा विद्या देशामध्ये उत्पन्न झालेल्या आपण पाहतो. तो भाग आपण बाजूला ठेवू. पण प्रॅक्टिकली पाली त्रिपिटकामध्ये असं काय तुम्हाला दिसतं का जे तर्काला पटत नाही किंवा बुद्धीला पटत नाही? म्हणजे त्याचे तुम्ही उदाहरण देऊ शकाल का? म्हणजे आम्हाला त्याच्यावर थोडंसं चिंतन करता येईल. तेलकटा गाथा आहे पाली साहित्यात. हा, तेलकटा गाथा हे तर आफ्टर समटाइम्स आहे, ते आपण नाही गृहीत धरू शकत, कारण ते काव्यात्मक ग्रंथ आहे तेलकटा गाथा. त्याच्यामध्ये ते तिलाच्या कढईमध्ये भंतेजी बसतात वगैरे हा जो प्रकार आहे. हा नाही, तेलकटा गाथा सर त्रिपिटकाचा भाग नाही आहे. तेलकटा गाथा त्रिपिटकाचा भाग नाही. नाही, पाली साहित्याबद्दल मी बोलत नाही सर, मी पाली साहित्याबद्दल बोलत नाही. अन्य ग्रंथ खूप निर्माण झाले, नीती ग्रंथ निर्माण झाले, पाली व्याकरण निर्माण झालं किंवा नंतरच्या काळात 14व्या शतकात 12व्या शतकात नाही का? हा, तर मी म्हणत आहो, मी फक्त कॅनॉनिकल जे गोष्ट आहे त्रिपिटक, सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. हा सर, माझं नाव महानागरत्न आहे. महानागरत्न. हो, महानागरत्न. आपण हो, मी भिक्षू पूर्वी होतो बरेच वर्षापर्यंत. आता मी काही 2-3 वर्षापासून भिक्षू नाही. माझं पालीमध्ये MA आहे, माझं नेट आहे आणि मी स्वतः अनेक म्हणजे पुस्तकं लिहिलेली आहेत स्वतः पाली भाषेबद्दलची आणि पालीच्या संदर्भामध्ये माझं बरंच काम सुरू आहे. तर म्हणून मी हा प्रश्न विचारला, कारण मी सुद्धा आता जस्ट जनरली अट्टकथांचा वगैरे अभ्यास मी बरेच वर्षापासून केलेला आहे आणि सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक हे मी पूर्णपणे वाचलेलं आहे. म्हणजे प्रत्येकच गोष्ट, फक्त पठ्ठाण आणि यमकचा जो भाग आहे तर तो तेवढा मी नाही अभ्यासला, कारण ते अतिशय डिफिकल्ट स्वरूपाचे आणि शब्द आहेत, त्याच्यामुळे मी ते नाही अभ्यासलं. परंतु ऍक्च्युअली संपूर्ण सुत्त पिटकामध्ये जेवढेही ग्रंथ आहेत तर तेवढेही ग्रंथ मी वाचलेले आहेत. विनय पिटकातले 5ही ग्रंथ वाचलेले आहेत आणि अभिधम्म पिटकातले धम्मसंगिनी, पुग्गलपंयती, कथावत्तू या पद्धतीचे जे आहेत ग्रंथ, धातू कथा वगैरे, तर ते पण मी अभ्यासलेलं आहे आणि अट्टकथांचा पण मी अभ्यास करत आहे. तर म्हणून मला या सगळ्या गोष्टी आता मी पण वाचलेल्या आहे आणि सायन्सचा पण माझा चांगला अभ्यास आहे, जीवशास्त्राचा, मेडिकल सायन्सचा. हा, पेतवत्तू वाचलं ना. पेतवत्तू, विमानवत्तू पण वाचलं. पेतवत्तू, विमानवत्तू या सगळ्याच्या कथा आहेत. त्या कथा विज्ञानवादी आहेत का? हो, मला तर त्या विज्ञानवादी वाटतात. विज्ञानवादी वाटतात तुम्हाला? हो. बरं, आकाश मार्गाने आले हे? हो, मला बिलकुल ते मान्य आहे ना, कारण याच्यासाठी मान्य असण्यासाठी माझ्याकडे रेफरन्स आहेत. तुम्ही याच्यावर युट्यूबवर एन्शियंट एलियन्सच्या ज्या सिरीज जर पाहिल्या, एन्शियंट एलियनच्या, तर त्याच्यामुळे माझा पूर्ण विश्वास आहे का त्या एक एलियन सिस्टीमच्या गोष्टी आहेत. आकाश मार्गाने माणसं गेली नाही, बिलकुल. तर कारण आपण ज्या अर्थी जाऊ शकतो, येऊ शकतो, कारण भगवंताचं वचन आहे 10 सहस्री लोक धातू, 10,000 लोक धातूंचं वर्णन जेव्हा आपल्या त्रिपिटकात भेटते तर त्यावेळेस आपण हे मान्य करू शकतो की जे रिच सिव्हिलायझेशन असणारे लोक होते, मनुष्य असतील किंवा देवता, कारण उपपत्ती देवता जर आहेत, देवतांमध्ये 3 शब्द येतात. सम्मुती देवता येतं, विशुद्धी देवता येतं आणि उपपत्ती देवता येतं. ठीक आहे. तर ज्याच्यामध्ये सम्मुती देवता आहे त्याला आपण राजा, राणी किंवा जे प्रतिष्ठित लोक आहेत तर त्या प्रतिष्ठित लोकांची त्याच्या त्या देवता शब्दामध्ये गणना होते आणि विशुद्धी देवतामध्ये जे भिक्षू आहेत, जनरली अरहत वगैरे आहेत, तर त्यांची ती गणना होते. आणि उपपत्ती देवता जे आहेत तर जे कर्मामुळे उत्पन्न होणारे जे देवता आहेत, जसं ब्रह्मकायिक देवता आहेत किंवा कामसुगती देवता आहेत किंवा अरूप देवता आहेत, तर यांचा उल्लेख होतो आपल्याला त्रिपिटकामध्ये. आता आपण हे गोष्ट मान्य करू शकतो की आपल्याला तेवढं
ज्ञान नाही आहे सध्याच्या काळामध्ये त्या टेक्नॉलॉजीचं म्हणा किंवा त्या ध्यान सिस्टीमचं म्हणा, त्याच्या ध्यान म्हणून मी मगाशी शब्द वापरला की आपल्याला तिथे मौन धारण करावं लागतं. हा, हे बरोबर वाक्य आहे तुमचं सर. कारण मौन हे वाक्य बरोबर आहे तुमचं. आपल्याकडे लिटमस टेस्ट करायला अर्हता आता नाही आहेत आपल्या समोर. हा, हे वाक्य, या वाक्याशी मी पूर्णपणे सहमत आहे सर. हो, आणि त्यामुळे बरोबर. आपण हे जे आता आपण म्हणतो ना त्रिपिटक साहित्य आणि तर त्याच्यावरती आपण एक वेगळं हे घेऊया, काय चर्चासत्र. कारण काय होतं की आपला हा जो विषय आहे तो विषय आहे पाली साहित्याचं भारतीय संस्कृतीसाठी योगदान, बरोबर की नाही? हो, ते एकदम सुंदर विषय आहे सर. त्याच्यावर एक जगन्नाथ उपाध्याय यांची एक पुस्तक पण आहे, पाली साहित्यिक संस्कृती को देन म्हणून. कुणाचं? आता जगन्नाथ उपाध्यायाने एक पुस्तक लिहिलं आहे, भारतीय संस्कृती को देन, बौद्ध देन म्हणून. जगन्नाथ जुनं उपाध्याय पुस्तक आहे. की भरतसिंग उपाध्याय? नाही, जगन्नाथ उपाध्याय. ओके. आणि ते सत्य की अवशेष पण त्यांची एक सुंदर कादंबरी आहे त्या विषयावर. त्रिपिटक साहित्याकडे आपण विज्ञानवादी दृष्टिकोनातून अध्ययन केलं पाहिजे. खूप काम करण्याची नाही, ते मान्य आहे ना सर, मला ते मान्य आहे. आता मी पण एक आर्टिकल तुम्हाला पोस्ट करायला सांगतो. मी सत्तास्थान सूत्रावर मी एक आर्टिकल लिहिलं, त्याच्यामध्ये मी विज्ञानवादी दृष्टिकोनानुसार खूप सुंदर असं आर्याष्टांगिक मार्गाचं एक म्हणजे मेडिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून एक विश्लेषण त्याच्या ठिकाणी मांडलेलं आहे. करणं आवश्यक आहे. बघा, तर ते पाली साहित्यामध्ये असलेलं वास्तुशास्त्र आहे, म्हणजे भरपूर आहे. हो, बिल्डिंग त्याच्यानंतर आपलं आयुर्वेद आहे, म्हणजे भेषज खंड आहे. सगळी साहित्य त्रिपिटकामध्ये आलेली आहेत. त्या साहित्यातल्या एक्सपर्ट लोकांनी त्याचा अभ्यास केला. आता आयुर्वेदात डॉक्टर मेडिकल सायन्सशी संबंधित आहेत, त्यांनी भेषज खंड, आता मला बीए ला भेषज खंड होतं आणि भागवतांचे शिष्य मला शिकवायला होते मेनेजेस सर. मेनेजेस सर सांगत होते की अशी काही वनस्पतींची नावं आहेत की आज आपण आपल्यावर टाके मारले जातात आहे ना, तेव्हा आपली त्वचा ती नंतर होते, म्हणजे जॉईंट होते. पण त्या काळात अशा वनस्पती सांगितलेल्या आहेत की ती लावली, तो लेप लावला की त्वचा जशी तशी होत होती, होऊन जायची. त्या वनस्पती आज आपल्याकडे नाही आहेत, त्या नष्ट झालेल्या आहेत काळाच्या ओघामध्ये. आणि म्हणून मी हे सांगतो की आपण काय सर्वज्ञ नाही आहोत, आपण समृद्ध नाही आहोत. आणि मी आधी सांगितलं की आपण पाली साहित्याचे विद्यार्थी आहोत आणि तर आहे आपण विद्यार्थी असणार आहोत. त्यामुळे जर एखादा माणूस आपल्या ज्ञानात भर टाकतोय तर ती आपण स्वीकारायला तयार आहोत मोठ्या मनाने. आणि त्याही बरोबर आपण याची ते एक्सपर्ट लोकांनी पाली साहित्याकडे पाहिलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. बाबासाहेबांनी तर अगदी लोक म्हणतात 21 वर्ष नाही, 21 वर्ष अभ्यास केला. मी तर म्हणेन बाबासाहेबांचं जेव्हा मॅट्रिक पास झाल्यानंतर बुद्धचरित्र देवस्कर गुरुजींचं वाचायला घेतलं, ते 1900 पासून 1956 पर्यंत तब्बल 49 वर्ष बाबासाहेब फक्त बुद्धिझमच अध्यापन करत होते. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर, इंग्लंडमध्ये गेल्यानंतर हे सगळं साहित्य कोण होते, त्यांच्या पत्रातून त्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. आणि म्हणून बाबासाहेबांसारखा विद्वान जेव्हा प्रश्न उपस्थित करतो त्यांचे आपण वारसदार म्हणून त्या प्रश्नांना आता उत्तर दिली पाहिजेत. नाही, नक्की दिली पाहिजे ना. आणि मी त्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर मी पुस्तक पण लिहिलेलं आहे, ते नवीन होईल प्रकाशित लगेचच. हो, ते म्हणजे 4 प्रश्नांवर एक पुस्तक लिहिलेलं आहे सर मी त्याच्यावर. हो, साधू. हो, साधू. सर जय भीम. हॅलो, आनंद सर. नरेंद्र सर विचारू द्या, ते बराच वेळ झालं. ठीक आहे. बोला. हा सर, मी नरेश लांजेवर बोलतोय कुवेतवरनं. हा सर, रिसेंटली मी किंग अशोकाची सिरियल बघत होतो, ते बहुतीच म्हणजे याच्यामध्ये कलर्स टीव्हीवर आणि एवढी ती मेंटली डिस्टर्ब केली त्या सिरियलनी की ते आम्ही पाहणंच बंद करून टाकलं. मागच्या लॉकडाऊन मुळे आम्हाला एवढा इंटरेस्ट पालीमध्ये निर्माण झाला की बहुत सारे मी ऑनलाईन बहुत सर्च केलं त्याला की त्यांचे त्याला स्टोनवर जे लिहिलेलं आहे किंवा राजेंद्र पटेलचे जे व्हिडिओज आहेत किंवा लँग्वेजचं जेनेसिस आहे, लँग्वेजचे जे जेनेसिस आहे याच्याबद्दलच खूप आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला. आणि पुष्कळसं छोटस कॉन्क्लुजन राहिलं की जे अशोक त्यांनी सांगितलं इट वॉज टोटली रॉंग. तर आता असं आज चुकून मला 7:30 वाजता कळलं की तुमचं पाली विषयावर काहीतरी ते आहे, काहीतरी एकदम इंटरेस्ट निर्माण झाला. मागच्या 1 तासापासून ते ऐकतोय मी आणि इट्स खरंच खूप अभ्यास केला आहे. तर मला एक प्रश्न विचारायचा होता की मला हा पाली साहित्यामध्ये आणखीन ज्ञान घ्यायचं आहे आणि बरं आम्ही पर्सनली त्या ठिकाणी येऊ शकत नाही, तर असं ऑनलाईन ट्रेनिंग वगैरे मिळू शकतं त्याच्यामध्ये
हो आपण आपला तो प्रयत्न राहील आता सोशल मीडियाच्या माध्यमातून. असे काही लोक, एक दोन नव्हे, असे काही तुमचे काही मित्र भेटले तर आपण ऑनलाईन हे करूया. तुम्ही आता माझ्या संपर्कात राहा. आपले काही विद्यार्थी टेक्नॉलॉजी जाणणारे आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण हे करूया, हा प्रयोग करूया. कारण जगभरातले जे आपले काही लोक आहेत ज्यांना पाली शिकायचं आहे त्यांच्यासाठी त्यांनी काय असं चूक केली की बाबा त्यांना शिकता नाही येणार? का नाही? तुम्ही घरी बसून जर आता आपण सगळे आपापल्या घरात बसून जर आपण संवाद साधतोय, आधुनिक मीडिया ही बुद्धाचीच देण आहे ना टेक्नॉलॉजी, तर आपण त्याचा वापर करूया जरूर. आपण गवळे सरांशी संपर्कात राहा, माझ्या संपर्कात राहा, आपण हे करू. ठीक सर, थँक्यू सर. धन्यवाद. आणखीन? हॅलो. हा बोला. हॅलो. हा सर, जय भीम. आनंद संधान सिंग नाव आहे माझं. हा बोला. कुठून बोलताय? सर 2-3 प्रश्न. मी नेरळवरून बोलतोय, मुंबईतनच. नेरळ माथेरान नेरळ. हो माथेरान नेरळ माहिती आहे, बोला. ओके ओके. सर आपण जे म्हणतात की भेसळ झाला आहे, तर प्रश्न माझा असा आहे की सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धर्म श्रीलंकेमध्ये गेला आणि श्रीलंकेमध्येच तो लिपिबद्ध करण्यात आला. ओके, तर त्याच्यामध्ये भेसळ होण्याचा प्रश्न येतो कुठे? त्रिपिटकामध्ये तरी नाही. जरी समजा बाबासाहेबांनी, एक मिनिट सर, जरी समजा बाबासाहेबांनी ते वाक्य वापरलेलं असेल, मान्य आहे, पण तो वेगळ्या अर्थाने सुद्धा तो असू शकतो. परंतु त्रिपिटकामध्ये भेसळी परंतु त्रिपिटकामध्ये भेसळ कशी काय होऊ शकते? मग जर समजा श्रीलंकेमध्ये तो रिझर्व्ह झाला, तिथे तो लिपिबद्ध झाला, बरं, आणि 2-3 वेळा तोपर्यंत संगीत्या पण झाल्यात ना वेळोवेळी. भेसळ होऊ नये म्हणूनच संगीत्या झालेल्या आहेत किंवा नियमांमध्ये काय? मला सांगा, संगीती 3री झाली, हा, नंतर 4थी श्रीलंकेत झाली, बरोबर, 5वी आणि 6वी व्हायला किती कालखंड? नाही, ठीक आहे ना, असू दे ना, परंतु त्या दरम्यान असंख्य लोक आले आणि त्याच्यात मग वज्रयान, तंत्रयान, मंत्रयान हे जे काही यानं आलेली आहेत, त्याच्यामध्ये बुद्धाला वेगळ्या पद्धतीने इंटरप्रेट केला ना. आणि महायानानंतर बोला. मला हे म्हणायचं आहे की श्रीलंकेमध्ये ते लिपिबद्ध केल्यानंतर मूळ कॉपी तर आहेत ना त्याची, श्रीलंकेमध्ये म्हणा आणि बर्मामध्ये म्हणा, दोन्ही ठिकाणी ती लिपिबद्ध केल्या गेलेल्या आहेत. त्याच्या मूळ कॉपीज अवेलेबल आहेत ना, मूळ कॉपीज अवेलेबल आहेत, तर त्याच्याशी आपण कंपॅरिझन तर करू शकतो की नाही? त्याला आपण तर नाकारू नाही शकत. त्याला आपण त्याचे कंपॅरिझन करू शकतो, बरोबर आहे. हा हा हा. जर समजा आपल्याला तसं वाटत असेल की भेसळ झाली आहे, आणि म्हणून तर मी म्हणालो ना की ते मूळ आपण स्वीकारला पाहिजे. मूळ टेक्स्टबुक आपण काय करतो, नंतरच्या व्हर्जन अभ्यासतो आणि व्हर्जन काढलं. मुळातून मी मगाशी उदाहरण दिलं शिवाजींच्या पत्राची. शिवाजींचे अनेक पत्र नकलून काढलेले अलीकडच्या काळात आपल्याला शोधावे लागतील आणि त्या पत्रावरनं आपल्याला, म्हणून आपण शिलालेखांचा अभ्यास मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. आणि शिलालेख आहेत त्याच्यातून आपल्याला अनेक सूत्र तपासून पाहता येतात. धन्यवाद. आणखी सर 2 प्रश्न आहेत अजून, पण मी थोड्या वेळ विचारतो, ते जरा विसरलो. विचारा. सर हॅलो. बोला सर बोला. सर माझा एक छोटा प्रश्न आहे की आपण म्हणतो की सत्य कोणतं मानायचं सर? तर्काने काढलेल्या अनुमानाचं सत्य मानायचं की अनुभवाचं सत्य मानायचं? हॅलो. अनुभवाचं सत्य आहे, अनुभवातून आलेलं सत्य आहे. त्रिपिटकामध्ये भेट झाल्याचं असं चुकीचं ठरतं. काय सॉरी, आवाज खडखडतोय तुमचा. जर अनुभवावर सत्य आधारित असेल, अनुभवावर सत्य आधारित आहे ना, बौद्ध धम्म असा दाखवता येत नाही, तो अनुभवता येतो. हा, मग अनुभवता येतो ना. मग भगवान बुद्धांच्या अनेक गाथांचा अनुभव आपण रोजच्या जीवनामध्ये घेऊ शकतो. हा माझा अनुभव आहे. घेऊ शकतो. हा, त्यामुळे तर्कावर जे आपण अनुमान काढतो ना, ते सत्य मानणे चुकतं. कारण तर्क काही कालांतराने बदलत असतात. हो, तर्क बदलतात ना, आणि तर्क बदलतात. मग हे जे आपले लोक म्हणतात ना, नाही ते लोक म्हणतात ना आपले की तर्कावरून अनुमान काढून सत्य मानणे, ते चुकीचं. अनुभवाचं सत्य आहे आणि त्यानुसार त्रिपिटकामध्ये भेसळ झालेली नाही, हे माझं अंतिम मत आहे. धन्यवाद सर. ओके चालेल. आणखीन कुठला प्रश्न होता? 2 प्रश्न होते. हॅलो. हा सर, एक प्रश्न असा आहे माझा. हॅलो, बोला ना. आपण जे म्हणताय की आईन्स्टाईनने जो काही सापेक्षवादाचा सिद्धांत आहे, तो प्रतित्य समुत्पादाच्या आधारावरती त्याने तयार केलेला आहे आणि ते मान्य पण
प्रेरणा घेतली. बरोबर बरोबर बरोबर. तर आपण प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या ला का घासून पाहतो हा माझा प्रश्न आहे. उलट विज्ञान हे बुद्धाच्या विचारानुसार चालतंय की नाही चालतंय हे पाहण्याची गरज आहे. बरोबर आहे. माझा हा प्रश्न असा होता. होय होय बरोबर आहे. ते मी मगाशी आता सांगितलं ना की बुद्ध अनुभव घ्यायला सांगतात ना प्रत्येक गोष्टीचा. त्यासाठी म्हणतात ना की ते एक धम्मपदाची गाथा आहे ना की भाजीची चव घेण्यासाठी चमच्याला कळणार नाही ना, त्यासाठी जीभ असावी लागते. बरोबर. जिभेलाच चव कळू शकते. अशी मला असं वाटतं सर की मला असं वाटतं सर की आजच्या विज्ञानाकडे संपूर्ण प्रश्नांची उत्तर बिलकुल नाही आहेत. नाही साहेब, विज्ञान तोकडं पडलंय ना आता. कोरोनामध्ये विज्ञान तोकडं पडलेलं आहे. हो हो हो. म्हणतो कोरोनाला बुद्धाची करूनच मारू शकते. अगदी अगदी. तर मला असं म्हणायचं होतं की आजचं विज्ञान हे भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानानुसार चालतंय की नाही चालतंय किंवा त्यानुसार तो व्यवहार करतोय की नाही करतोय हे पाहणं गरजेचं आहे. आपण बुद्धाचे विचार विज्ञानाच्या कसोटीवरती पाहू नाही शकत. नाही नाही, विज्ञानाला मात्र बुद्धाच्या तर्कावरती बोला. आजचं विज्ञान मात्र बुद्धाच्या तर्कानुसार चालतंय की नाही चालतंय हे पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे बरोबर आहे. संपले प्रश्न तुमचे? हो जवळजवळ संपले सर. ओके धन्यवाद. अमित सर. आता थांबवा, 12 वाजले सरांना रिपिटेशन होत आहे प्रश्नांचं पण रिपिटेशन व्हायला लागलं. एक मिनिट. कोणाचा शेवटचा प्रश्न घेऊन थांबूया आपण. सर हॅलो. बोला. चला, महिलांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. बोला. हॅलो. बोला. हॅलो. जय भीम सर. जय भीम जय भीम. जय भीम. तुमचं ज्ञानोमोदन सर खूप छान लेक्चर झालं. लहानपणी तर इतिहासामध्ये नेहमी सांगायचे की इंग्रज आल्यामुळे हे फायदे झाले, हे तोटे झाले, पण इंग्रज आल्यामुळे भारतामध्ये बौद्ध धर्म आला हे कधीच उल्लेख आला नाहीये अभ्यासक्रमात किंवा लेण्यांची माहिती मिळाली. हो ना, म्हणतो आम्ही कॅनिंगहॅम आणि तो प्रिन्सेप याचे आपण आभार मानले पाहिजेत ना. हो सर. आर्किओलॉजी निर्माण केली म्हणून सिंधू संस्कृती सापडली. आम्हाला आमची पुरातन संस्कृती पण ब्रिटिशांनी शोधून दिली. हो ना सर. तर आपण एक प्रकारे ब्रिटिशांचे आभारच मानले पाहिजेत. डेफिनेट आभार मानलेच पाहिजेत. हो ना. बोला, काही प्रश्न काय आहे तुमचा आता? नाही, माझा प्रश्न हाच होता की इतिहासामध्ये मग अपूर्ण माहिती दिली गेली आहे की त्यांनी बौद्ध कधीच हे केलाच नाहीये, उल्लेखच केला. आधुनिक जगाला बुद्ध हा ब्रिटिशांनीच दिला. रीड डेव्हिडचे अख्खं आयुष्य दिलं हो त्यांनी, नवरा बायकोने. अजून कुठल्या बौद्धाने बौद्ध धर्मासाठी आयुष्य दिलं नसेल ते रीड डेव्हिडने दिलेलं आहे. त्यांची जयंती करायला पाहिजे 2 नवरा बायकोंची, फुल्यांसारखी. फुले आणि सावित्रीमाईंचे जेवढे उपकार आहेत आपल्यावर तेवढे त्यांचे उपकार आहेत. हॅलो. बोला सर, माझा आवाज येतोय का? ऐका ना. येतोय, एकदम स्पष्ट येतोय. सर, मला ना एक प्रश्न आहे. बुद्ध आणि धम्माच्या ग्रंथावरच एक प्रश्न आहे. त्या ग्रंथामध्ये ना एक उल्लेख आलेला आहे की कोली आणि शाक्य यांच्यामध्ये जेव्हा युद्ध होतं त्यावेळेला संपूर्ण त्यांचा नंतर म्हणजे हे होतं, युद्धाच्या विषयानंतर त्यांचं शांतीचा प्रस्ताव होतो आणि ते एकत्र होतात. त्यावेळेला ते फलक घेऊन जातात की शाक्य आणि कोलीय भाई भाई. आता प्रश्न असा उपस्थित झाला, ते फलक जर घेऊन गेले तर त्याच्यावर कोणती भाषा लिहिली होती आणि ती लिपी कोणती होती? आणि बुद्धांच्या वेळेला लिपी होती का अस्तित्वात? हो, लिपी होती ना. कोणती लिपी होती ती? हो, ब्रह्मीच होती ना. मग ब्रह्मी लिपी होती तर मग त्रिपिटक मग लिपीबद्ध का नाही केलं होतं, का नाही केलं गेलं? सांगतो तुम्हाला की त्या काळात लेखनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. लेखनाकडे कसं बघायचं की ज्याच्या लक्षात नाही राहत, जो अल्पमती मूढमती आहे तो लिहून ठेवतो. आणि म्हणून त्या काळात लेखनाकडे जास्त भर नव्हता, ते मौखिक पद्धतीने पाठांतराकडे जास्त भर होता. त्या काळात याचा अर्थ त्या काळात लेखन कला नव्हती तर होती. आपल्याला शिलालेखातही सापडतं की एक अशी लेणीमध्ये मूर्ती सापडली की तिकडे बुद्धाचे आई आपलं स्वप्न सांगते आणि ब्राह्मण तिथे त्या स्वप्नाला उत्तर देतात आणि एक ब्राह्मण खाली बसलाय आणि तो लिहितोय की ते स्वप्न. याचा अर्थ बुद्ध काळामध्ये लिपी होती आणि लेखन कला उपस्थित होती. आपण बुद्धाच्या आधी 2500 वर्ष झालेली सिंधू संस्कृतीत लिपी सापडलेली आहे.
हा पुरावा आहे ना लिपी होती त्याचा. हो हो म्हणजे बुद्धाच्या आधी ती 2500 वर्षापूर्वीची संस्कृती आहे, सिंधू संस्कृती. ती लिपी हो. होती. त्यामुळे आपल्याला ती पण लिपीकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा होता त्या काळात. सर्वच गोष्टी लिहून ठेवल्या जात नव्हत्या, त्या मौखिक पद्धतीने पुढे जात होत्या, ज्याला ओरली आपण म्हणतो. बरोबर. ठीक आहे. थँक्यू सर. हो, वेलकम. आणखीन कोणाचे काय प्रश्न? साधू 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 मोहिते सर चालेल. ज्ञानामध्ये भर पडण्यास मदत केली. हो. एक मोहिते सर बरं वाटलं. सर आणि सर हे लिंक तुम्हाला कधी यूज करायचं असेल, माझं नाव सुगत शांते आहे. हो. हॅलो, माझा आवाज ऐकू येतो का सर? हो, येतोय ना. हा, सुगत सर बोला. सर माझा छोटासाच प्रश्न आहे, फार मोठा प्रश्न नाहीये. बोलता बोलता आपण म्हणालात की नालंदा विद्यापीठाचा जो काही विध्वंस झाला त्याच्यामध्ये हजारो लाखो ग्रंथ नष्ट झाली, तर 2 लाख ग्रंथ जाळली. 9 स्टोरी असं 9 मजली ती बिल्डिंग होती आणि 6 महिने ती जळत होती. 6 मजली आणि 4 मजली असे 3 ग्रंथालय होती. रत्नसंगारा त्याच्यामध्ये एक होतं आणि अजून दुसऱ्याचे नाव आठवत 3 ग्रंथालय होती ती. 3 ग्रंथालय होती. तर प्रश्न असा आहे की या अलाउद्दीन खिलजी सोबत जे काही षड्यंत्र करणारे जे काही ब्राह्मण गट होता त्याचा रेफरन्स कुठे मिळतो आपल्याला? बाबासाहेबांच्या भाषणात त्याला जाऊन त्या ब्राह्मणांनी कुठून घेतला रेफरन्स? नाही, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे सर, कारण की सगळा ब्लेम आपण मुस्लिमांवरती टाकतो. सगळेच लोक सगळा ब्लेम मुस्लिमांवरती टाकतात, परंतु त्यांना टिप देणारे ब्राह्मण होते आणि त्याच्यामुळे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बाबासाहेबांनी षड्यंत्र करणारे जे लोक होते त्यांचा शोध होणं महत्वाचं आहे. हॅलो, याचा रेफरन्स उपलब्ध आहे. बाबासाहेबांच्या भाषणात त्यांचा रेफरन्स आहे. त्यामुळे ते कुठे बाबासाहेबांनी प्राचीन इतिहासात कुठेतरी वाचलेला आहे. त्यामुळे ते आपल्याला शोधावं लागेल हा रेफरन्स कुठे आहे नेमका, मिळेल तो. कारण की भारतामध्ये जो काही नालंदाच्या संदर्भाने इतिहास लिहिला गेला तो सगळा नष्ट करून टाकला त्या लोकांनी. ओरिजिनल नंतरच्या काळात नालंदाच्या संदर्भाने इतिहास ठेवलाच नाही त्यांनी. हो ना, ओरिजिनल सोर्स नाही सापडत आहे. पण प्राचीन भारताच्या इतिहासात ज्यांनी लिहिले, आता माझ्याकडे मी परवा जे भाषण केलं त्यात तो दीनानाथ राव आहे, ते रियासतकार सरदेसाईंचे शिष्य. त्यांनी प्राचीन रियासत लिहिली. त्या रियासतमध्ये त्यांनी पण म्हटलंय की अल्लाउद्दीन खिलजी आणि समकालीन जे काय ब्राह्मण होते त्यांनी हे एकत्र येऊन हे नालंदाचं हे केलेलं आहे. पण त्यांनी हा सोर्स नाही सापडत. आपल्याला ओरिजिनल त्याच्यामध्ये काही लोकांचं असं मत आहे की ओरल ट्रेडिशन मध्ये की ते काशीच्या ब्राह्मणांचा त्याच्यामध्ये हात असावा, असं काही लोकांचं मत होतं. जे ठग ब्राह्मण होते त्यांचा सहभाग असावा, असं काही. ते आपल्याला ओरिजिनल सोर्स वापरायला लागतील आणि त्याची ओरिजिनलचे सोर्स मी पण खूप दिवसापासून शोधतोय, मला पण काही सापडत नाहीये, म्हणून म्हटलं तुम्हाला काय माहिती आहे. भाषणात त्याचा उल्लेख आलेला आहे. हॅलो सुगतजी, ह्याच्यावर ना माझ्या वाचनामध्ये एक पुस्तक आलं होतं, मला त्याचं आठवत नाहीये. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की हा जो उल्लेख जो आहे ना अल्लाउद्दीन खिलजीचा, जे दरबारामध्ये जे होते ना लिहिणारे, त्यांच्या त्या मुस्लिम पुस्तकामध्ये तो रेफरन्स आहे. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलंय की अल्लाउद्दीन खिलजी जो होता तो, त्याला काहीतरी आजार होता आणि तो त्याचा जो उपचार जो करत होता ना तो एक ब्राह्मण वैद्य होता. आणि त्याने अल्लाउद्दीन खिलजीला काय सांगितलं की मी तुम्हाला जर बरं केलं ना तर मला तुमच्याकडून एक गोष्ट पाहिजे की हे जे नालंदा युनिव्हर्सिटी जी आहे ती तुम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे डिस्ट्रॉय करायला मदत करावं लागेल, असा तो उल्लेख त्या मुस्लिम याच्यामध्ये आलेला आहे, साहित्यामध्ये आलेला, असं मी वाचलं होते. म्हणजे अनेक मुस्लिम आक्रमकांच्या बरोबर काही इतिहासकार आलेले आहेत ना, अल्बरुनी पासून सगळे है ना, अगदी काफी खान पर्यंत जे काही ट्रॅव्हलर्स आलेले आहेत, इतिहासकार आलेले आहेत, त्यांचे जे आपल्याला ते मूळ साहित्य शोधून त्याच्यातनं रेफरन्स घ्यावा लागेल. तर आज सध्या आपल्याला ते उपलब्ध नाहीत. सेकंडरी सोर्सेस आपल्याकडे आहेत, प्रायमरी सोर्सेस आपल्याकडे नाही आहेत सध्या, ते आपल्याला शोधावं लागतील. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. कोणाचे नसतील आपण सगळ्यांचे प्रश्न आहेत का अजून कोणाचे? बघा कोणाचा प्रश्न जवळजवळ 2 तास चालू आहे. कन्क्लुजन करा सर, अमित सर कन्क्लुजन करा. सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात. मोहिते सर पाठीमागचं लेक्चर तुमचं खूप चांगलं झालं. मोहिते सर, मोहिते सर, मोहिते सर, मी संजय गायधनी बोलतोय. तुम्ही मगाशी बोलले की हुएंग शानची
मूवीची लिंक शेअर करणार म्हणून. होय होय. जर तर प्लीज करा ना. कसं करता येईल तुम्हाला? या ग्रुपवर टाकणार. आता निलेश जाधव सर पण ऐकतायत. निलेश जाधव. हा निलेश ऐकताय ना? हो ऐकतोय. जरा ती लिंक पाठवता येईल का तुम्हाला? हो पाठवतो. जरा प्लीज. हा निलेश जाधव आपल्या कुणाकडे पाठवू मी पहिल्यांदा की मग ती हे करता येईल? ग्रुपवर पाठवा सर. ग्रुपवर पाठवा ना. ग्रुपवर. सर मोहिते मी असं सर करतो नागसेन गमरेंकडे पाठवतो. मग सर तुम्हाला ग्रुपवर लिंक अगोदरच पाठवलेली आहे. 3-4 तुम्ही तुमचं भाषण झालं ना पाठीमागचं लेक्चर त्याच दिवशी पाठवलेले आहे. बऱ्याच लोकांनी तो चित्रपट पाहिला पण. आणखी काय असे असतील तर सुचवू शकता. काय चित्रपट मला नाही मिळाली ती. मी होऊ शकते मी ते सेशन अटेंड केलं नसणार. पण आता जर शेअर केली तर मी ऍक्सेस करू शकणार. मी निलेश जाधव ते माझे स्टुडंट आहेत ते आणि आता ते MA करतायत पालीतून. त्यांच्याकडे आहे ती लिंक. त्यांना सांगतो मी पाठवायला तुम्हाला. सर मोहिते सर आणखी काही चित्रपट किंवा काही डॉक्युमेंटरी सुचवू शकताय म्हणजे आम्ही पाहता येईल आम्हाला. आणि अमित सर. हा बोला. अमित सर मला तुमच्या ग्रुपमध्ये ऍड करा ना सर. बर. तुमचा नंबर टाईप करा पाठवा. हो तुम्ही पाठवतो. मगाशी म्हणाल की मागचं लेक्चर चांगलं झालं. आत्ताचं लेक्चर चांगलं झालं नाही का? हो सर. छान झालं सर. छान झालं सर. आताचं पण छान झालं सर. खूप खूप आभार. धन्यवाद. मोहिते सर मला एक दोन्ही लेक्चर अप्रतिम झाले. सर एक सांगायचं आहे मोहिते सर. बोला. अनागरत्न सर आहेत ना ते फार अभ्यासक आहेत आणि त्यांनी बनते होते पूर्वी. आणि सुगत शांते सर जे आहेत ते पण बनते होते पूर्वी. त्यांनी पण 10-12 वर्ष बनते राहिलेले आहेत. अभ्यास चांगला आहे त्यांचाही. आम्ही तुम्हाला ऐकतायत. आम्ही सगळे जर तुम्हाला ऐकायला तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आणि आज तुम्ही फार बिझी होतात तरी आलात. मोठे लोक मला ऐकतायत आणि तुम्ही प्रश्नही विचारले त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद सर. धन्यवाद. नमो बुद्धाय. मेधावीजी समारोप. सर तुम्ही पाठीमागचंही लेक्चर अतिशय सुंदर दिलं आणि त्याचा पुढे जोडून हे पाली भाषेच्या संदर्भातलं लेक्चर खूप छान दिलं. आमची विनंती तुम्हाला आहे की आणखी एखादं लेक्चर स्पेसिफिक आणखी एखाद्या विषयावरती जर मिळालं या 4-5 दिवसानं तरी आम्हाला ते आवडेल. कारण तुम्ही अतिशय टू द पॉइंट बोलता, परफेक्ट बोलता आणि आजच्या काळामध्ये हा परफेक्टनेस जो आहे ना तो फार कमी लोकांच्याकडे आहे आणि ज्यांच्याकडे आहे त्यांच्यापैकी तुम्ही एक आहात. त्यामुळे आम्हाला एक चांगली मदत होत आहे की हे जाणून घेण्याचं. कारण तुम्ही जी काय वाचलं असेल, अनुभवलेलं असेल ते आम्ही सगळ्यांनीच त्या वाचलेला आहे अशातला भाग नाही. आणि अकॅडमिक शिक्षण आणि व्यवहारातलं धम्मप्रचाराचं काम याच्यामध्ये एक दरी आहे. ती दरी या निमित्तानं कमी होण्याचं काम तुमच्या लेक्चरनं झालेलं आहे. त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. त्याचबरोबर आता जे झूम आपल्याला इतका वेळ म्हणजे 1-2 तास सुरू आहे ते वासनिक सरांनी आपल्याला ते उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार. अमेरिकेतून ह्या गोष्टी करतायत म्हणजे मोठी गोष्ट आहे. आणि अमेरिका, कुवेत आणि महाराष्ट्रातल्या अनेक प्रांतातून लोक तुम्हाला ऐकतायत. भागातून लोक ऐकतायत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी धन्यवाद. तर सगळेजण आता थांबूया. पुन्हा एकदा तुमचे हार्दिक आभार. सगळ्या पार्टिसिपंट लोकांचे हार्दिक आभार आणि वासनिक सरांचे तर आभार आहेतच. धन्यवाद. गुड नाईट. साधू साधू साधू. निलेश जाधव सरांनी लिंक पाठवलेली आहे. ज्यांना पाहिजे त्यांना ती मिळेल. बघा त्यांनी मोहिते सर ऑनलाईन जेव्हा पालू ते क्लासेस सुरू कराल ना तर प्लीज कळवा. मतलब या टेक्नॉलॉजी वापर घेऊ आपण. आय थिंक सरांकडनं घ्या. आपण जरा संपर्कात राहू आणि ऑनलाईन आपण पाली शिकवायचं सुरू करू आपण. येस सर. येस थँक्यू. सर वासनिक सर मदत करणार आहे. वासनिक सर त्यांचा झूम देणार आहेत आपल्याला. हो सर. धन्यवाद. सरांचा पण मला वासनिक सरांचा नंबर पाठवा. हो पाठवतो. आणि ते आपल्या कुवेतवरनं जे बंधू ज्यांना पाली शिकायचे त्यांचा पण जरा नंबर. हो दोघांनाही शिकायचं. मोहिते सर मी संजय गायधनी. खूप छान सेशन झालाय सर. आणि तुमचं परत एकदा धन्यवाद यासाठी
की तुमची रावण कविता अजूनही माझ्या हृदयामध्ये आहे. अरे बापरे, रावण तुम्हाला माहितीये का? मागे आम्ही जेव्हा इंडियाला आलो होतो तेव्हा ACMच्या कार्यक्रमामध्ये आपली भेट झाली होती आणि त्या कार्यक्रमामध्ये ती जी स्टेजवरती तुमची कविता दाखवण्यात आली ना, तर अजूनही ते छाप आहे सर. खूप छान. आणि तुमची कवितांची पुस्तक माझ्याकडे आहे. त्याची एकांकिका बनवतोय आता आपण स्टेज. हो, मला माहिती आहे. मला अहेर सरच्या मी कॉन्टॅक्ट मध्ये आहे, ते मला सांगत असतो. पहिल्यांदा आपण निर्मितीमध्ये उतरतोय, आपण रावण आणतोय स्टेजवरती. हो, खूप छान सर. मला माहिती मिळाली तर छान होईल सर. जरूर. गायधनी सर जय भीम. गायधनी सर जय भीम. कविता द्या आम्हाला. सुगत छान ते आठवतोय ना? अरे सचिन आपण सोबत होतो. सचिन, मी तुम्हाला तुमच्या फेसबुक वरती मेसेज पाठवतो, तुम्ही बघतच नाही. अरे तुमचे दुसरे फेसबुक वर पाठवताय बनते सुगतच्या, ते तुम्हाला नवीन याच्यावर मी ऍड करतो आता.